लिहिली आणि यातल्या स्कूल संसद प्रकल्पाला PMO कडनं आपल्याला प्रतिसाद सुद्धा मिळाला. तर ही सगळी पत्र आपल्या वाचनासाठी आम्ही खाली लावलेली आहेत, जाताना नक्की वाचून जा. आपण आता या भागाच्या शेवटाकडे आलेलो आहोत आणि जवळपास 25-30 मिनिटं आपण सगळेच ट्रान्सफॉर्मेशन आणि परिवर्तन याविषयी आमच्या सभासदांकडनं ऐकत आहोत. खूप वेगवेगळे विचार तुम्ही ऐकले असतील, खूप वेगवेगळे अनुभव आणि खूप सारे आनंदाश्रू. तर मी 14 वर्ष मागे गेले एकदम आणि मला दीपस्तंभची पहिली ॲक्टिव्हिटी आठवली. पहिल्या ॲक्टिव्हिटीला आम्ही सगळे आलो होतो आणि तळजाईच्या टेकडीवर आम्ही कचरा उचलत होतो, प्लॅस्टिक उचलत होतो. आणि मी उचलताना माझ्या डोक्यात एकच विचार होता, मी कधीच कचरा कुठे टाकला नाही, आत्तापर्यंत टाकत नाही, मी का उचलतीये हा कचरा. पण काम चालू होतं, ॲक्टिव्हिटी संपली आणि मी घरी गेले. पण तो विचार डोक्यातनं जात नव्हता. मला असं वाटत होतं की अरे लोकांना सांगायचं आहे ना की हे काम करू नका, मग त्याच्या अजून वेगळ्या पद्धती असतील की आपल्याला कचरा का उचलायचा आहे. आणि हा विचार करत असताना मला एका खूप मोठ्या गोष्टीची जाणीव झाली. मला असं वाटलं की कदाचित मी कचरा टाकत नाही हे समजणारी काही लोक असतील सुद्धा, पण कोणीतरी केलेला कचरा मी उचलतीये हे बघणारी खूप जास्त लोक आहेत. कुठली गोष्ट करायची नाही हे मी माझ्या कृतीतून दाखवत होते. आणि आत्ता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की सस्टेनेबिलिटी हा खूप ऐकिवात असणारा शब्द आहे, खूप बोलला जातो हा शब्द. सस्टेनेबिलिटी विषयी आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपण म्हणतो की कुठलंही काम करताना त्याचं मोजमाप झालं पाहिजे, त्याचा परिणाम कुठे कशावर होतोय हे बघितलं गेलं पाहिजे, तो किती काळ टिकतोय हे बघितलं गेलं पाहिजे. हे 100% बरोबर आहे. आणि एक सामाजिक संस्था म्हणून किंवा एखादा कुठलाही सामाजिक प्रकल्प करताना, प्रोफेशनली करताना आम्ही पण ह्या गोष्टीचं भान नक्कीच ठेवतो. परंतु मला असं वाटतं की या सगळ्या क्रियेमध्ये एक व्हेरिएबल आहे आणि ते व्हेरिएबल आपण सगळे आहोत, मी तुम्ही आपण सगळेजण. यामागचं कारण असं आहे की सस्टेनेबिलिटी जर आपल्याला साध्य करायची असेल तर कुठल्याही समस्येचं, कुठल्याही तक्रारीचं विचार, त्याचं कुठंतरी सोल्युशन काढण्यासाठी तो जो दृष्टिकोन लागतो, ती जी वृत्ती लागते, ती आपल्या प्रत्येकामध्ये जर आली तर सस्टेनेबिलिटी अचीव होऊ शकेल असं मला वाटतं. आणि गेले 14 वर्ष याच विचाराने, याच मिशननी दीपस्तंभ काम करत आहे. या भागाचा शेवट करताना मला तुम्हाला सगळ्यांना एकच गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे आत्ता माझ्या स्वतः बाबतीत मला असं वाटतं की मी आता समस्येचा किंवा एखाद्या तक्रारीचा भाग होण्यापेक्षा तो सोडवण्याचा भाग होत चालली आहे, याचं मला खूप मोठं समाधान आहे. धन्यवाद. धन्यवाद अनुष्का. आता आपण कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागाकडे वळूयात. मी श्री तुकाराम मुंडे सर आणि श्री सुधीर गाडगीळ सर यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते. धन्यवाद. मी श्री सुधीर गाडगीळ सरांना मुलाखतीचा कार्यक्रम सुरू करण्याची विनंती करते. नमस्कार. दीपस्तंभ आणि त्यांचे सर्व उपक्रम याचा मी बऱ्याच काळापासून साक्षी आहे आणि त्यामुळेच त्यांच्या या उपक्रमात आज सहभागी होताना मला आनंद होतोय. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत, मुंडे सरांचं पण मनपूर्वक स्वागत. आणि आज मला खरोखरच आनंद अधिक अशा करता होतोय की
एरवी मी 2-3दा गप्पा मारल्यानंतर मुलाखत घेतो किंवा त्या व्यक्तीला 2-3दा ऐकल्यानंतर मुलाखत घेतलेली असते. आज तसं काही नव्हता. त्यांचा फक्त मिळालेला डाटा आणि त्यांची ऐकलेली कीर्ती याच्या बळावर मी सुरुवात करतोय. त्यामुळे मला अधिक आनंद होतोय आणि अशा व्यक्तीशी मला बोलायचं आहे. सत्य, बेडरपणा, प्रामाणिकता हे संस्कार लाभल्याचं ज्यांनी लेखी आपल्या बायोडेटात दिलेलं आहे अशा व्यक्तीशी बोलत असताना मला विशेष आनंद होतो. त्यांची ओळख मगाशी करून दिलेलीच आहे, पण मुलाखतीच्या पद्धतीचा एक भाग म्हणून मी त्यातल्या त्यात थोडक्यात ओळख करून देण्याचा प्रयत्न करतो. बीड जिल्ह्यातल्या ताडसोना गावातल्या चिखलमातीच्या घरात वाढलेले, सकाळी उठल्यापासून शाळेव्यतिरिक्त शेतात रमलेले, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची राज्यशास्त्र, समाजशास्त्र आणि इतिहास ही विषय घेऊन पदवी प्राप्त झालेले, राज्यशास्त्रात MA, मधला काही काळ व्याख्याता म्हणून काम, बाकी पूर्ण वेळ प्रशासकीय सेवेमध्ये वरिष्ठ पदावर स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटवलेले, सोलापूरला असताना बेस्ट कलेक्टर हा सन्मान मिळवलेले, प्रशासकीय सेवेत वॉटरमॅन ऑफ महाराष्ट्र म्हणून गौरवले गेलेले, लोकमत आणि इंडियन एक्सप्रेसनी त्यांना दाद दिलेले, 2005च्या बॅचचे IAS अधिकारी, प्रामाणिक अपराईट ऑफिसर, सत्य, प्रामाणिकपणा आणि बिडरपणाचे खास वैशिष्ट्य लाभलेले असे बहुचर्चित प्रशासकीय अधिकारी तुकारामजी हरिभाऊजी मुंडे. नमस्कार सर. 2001 मध्ये राज्य सेवा परीक्षेत प्रावीण्य मिळवलं. त्यावेळी वित्त विभागात नोकरी मिळवताना निवड प्रक्रिया थोडीशी वेळखाऊ असल्यामुळे 2 महिने जळगावात व्याख्याता म्हणून आपण काम केलं. त्या व्याख्याता असतानाचा तुमचा शिकवण्याचा विषय काय होता? मी 2001ची MPSC दिली होती. कारण त्या अगोदर 3 अटेम्प्ट सिव्हिल सर्व्हिसेस दिले होते. इंटरव्ह्यूपर्यंत गेलो होतो पण सिलेक्शन झालेलं नव्हतं. आणि मग 2001ची दिल्यानंतर मी जसे MA केलं होतं तसं नेट परीक्षा पास झालो होतो. आणि मग MPSC दिल्यानंतर विचार केला की आपल्याकडे वेळ आहे तर आपण लेक्चरशिप करूयात. मग ॲडव्हर्टाईज झाल्यानंतर राज्यशास्त्र या विषयात लेक्चरशिपसाठी अप्लाय केलं, इंटरव्ह्यू दिला आणि सिलेक्शन झालं. म्हणून एक राज्यशास्त्र या विषयात मी अधिव्याख्याता म्हणून काम करण्यास सुरुवात केली आणि 1 महिनाभर तिथं काम केलं. प्राध्यापकीमध्ये पुढे जावं या कुठल्याही शासकीय नोकरीत जाण्यापेक्षा असं त्या क्षणी मनात नाही आलं का? त्यावेळेस प्राध्यापक होणं म्हणजे एक टाईम बाउंड प्रोग्राम होता, एक स्टॉप गॅप अरेंजमेंट होती, हे त्यावेळेसचं मत होतं. आणि म्हणून त्या क्षेत्रामध्ये पुढं काम करण्याचा त्यावेळेस तरी काही मानस नव्हता. परंतु आत्ता बघता कदाचित रिटायरमेंट झाल्यानंतर किंवा घेतल्यानंतर तो विचार करायला हरकत नाही. बरोबर. नाशिकला अतिरिक्त आयुक्त पदावर होतात. हे पद खास तुमच्यासाठी निर्माण केलं होतं म्हणे? अशा माणसाच्या खूप कमनशिबी माणसं असतात की किंवा जास्त नशिबी असतात असं म्हणतो मी, ज्यांच्यासाठी काही खास गोष्टी केलेल्या असतात. तशा माझ्या नशिबात बऱ्याच गोष्टी चांगल्या खास केलेल्या माझ्या वाट्यात आलेल्या आहेत. त्यापैकी ती एक गोष्ट. पुढच्या सर्व प्रशासकीय नोकरीतल्या कामाच्या बाबत काही विचारण्यापूर्वी, कारण त्याच्यावरच विचारायचं आहे मुख्य, त्याच्यावर विचारण्यापूर्वी 1-2 वैयक्तिक गोष्टी विचारतो. तुम्हाला पुस्तकं वाचण्याचा छंद, तर कोणत्या विषयावरची पुस्तकं जास्त करून वाचलीत, आवडली? असा पर्टिक्युलर एक सेक्टर किंवा एकाच प्रकारची पुस्तकं असे मला कधी आवडले नाहीत आणि ते चेंज होत गेले. कॉलेजमध्ये असताना बहुतेक मला बायोग्राफी किंवा ऑटोबायोग्राफी आवडायची. अभ्यास करताना फक्त अभ्यास किंवा त्या अनुषंगिक म्हणजे UPSCचा पर्टिक्युलरली अभ्यास करताना त्या अनुषंगाने आवश्यक असलेले पुस्तक वाचले.
नोकरीत आल्यानंतर पर्टिक्युलरली IAS मध्ये आल्यानंतर लिडरशिप, ॲडव्हान्स मॅनेजमेंट, बरं सोशल इश्यूज याच्यावरती जास्त पुस्तकं वाचतो. बरं. जसं माझा संसार सुरू झाला आता मुलांची शाळेतले पुस्तकं पण वाचतो. मुलाच्या शाळेचं सोड, आपण आधीच्या वाचलेल्या पुस्तकातला मनावर ठसा उमटलेला लेखक कोण? कारण छंद म्हणून तुम्ही वाचत होतात म्हणून विचारतोय. असा एक लेखक नाही सांगता येणार, परंतु माझ्यावरती खूप मोठा परिणाम करणारं एक पुस्तक जर सांगायचं म्हटलं तर माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ. बरं बरं. महात्मा गांधीचं जी ऑटोग्राफी आहे हो. त्याचा खूप मोठा परिणाम माझ्या थिंकिंगवरती, माझ्या आचरणावरती किंवा इन जनरल माझ्या काम करण्याच्या याच्यावर सुद्धा खूप मोठा परिणाम डेफिनेटली आहे. वा. त्याच्यामुळे एक लेखक म्हणून सांगता येणार नाही. लिडरशिपवरचे पीटर ड्रकर असतील, यांची काही पुस्तकं मला आवडतात. मॅनेजमेंटमधली काही आहेत. इवन IT मधले सुद्धा काही चांगले पुस्तकं आहेत. मी काय IT स्पेशलिस्ट नाहीत, पण त्याच्यामध्ये ITचा वापर कसा करावा किंवा कसा करू नये याच्यावरती खूप चांगली पुस्तकं आहेत. तीसुद्धा चांगल्या पद्धतीची आहेत. त्याच्यामुळे मला एक स्पेसिफिक असा ऑथर नाही सांगता येणार, परंतु चांगली पुस्तकं डेफिनेटली आपण सांगू शकतो. त्याच्यापैकी सर्वात जास्त इम्पॅक्ट करणारा माझ्यावरती जर असेल माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ. वा. मैत्रिणीशी लग्न असं तुमच्या बायोडेटात म्हटलंय म्हणून विचारतो, लव्ह मॅरेज आहे का? माझ्या नोकरीशी हे माझं लव्ह मॅरेज आहे. नोकरीशी. बर. मुलगा आणि मुलगी काय करतात? मुलगा आता 8वीला आहे, मुलगी 3रीला आहे आणि शिक्षण घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पत्नी तुमच्या निर्णयामध्ये काही मत नोंदवण्याचा प्रयत्न करते का? 2 प्रकारचे निर्णय असतात. एक माझ्या प्रोफेशनलच्या बाबतीत, त्या जनरली मी घरी गोष्टी डिस्कस करत नाही, मग त्याच्यामुळे त्याविषयी चर्चा होण्याची शक्यताच नाही. चर्चा झाली तर निर्णय पेपरमधून किंवा कुठून कळल्यानंतरच होते. घरच्या बाबतीत मी एक्सपर्ट नाही, त्याच्यामुळे त्या निर्णयामध्ये मी सहभाग घेत नाही. तुम्ही साऊथ इंडियन डिश तुम्हाला खूप आवडतात असं म्हटलंय त्यात, तर त्यातले एक्सपर्ट आहेत का तुम्ही खाण्यातले एक्सपर्ट आहात? दोघंही नाही आहेत. वाकफगार पण तरी पदार्थ कुठला करण्यामध्ये त्या खास त्यांचा आवडतो, त्यांच्या हातचा आवडतो? जे भेटेल ते जेवण. इतके निरीच्छा असता तुम्ही, दाखवता तेवढे, असं मला वाटतं. म्हणजे हाही तुमचा स्वतःचा तात्कालिक उत्तराचा भाग झाला, तसे नाही आहेत. नाही, आता गेले 14 वर्ष जर संसारात काढले तर आपल्याला खूप चॉईस असतो असं मला वाटत नाही. सवयीचा भाग? सवयी बऱ्याच असतात. नाही काही हा पण सवयीचा भाग आहे का असा विचार करणं? मला एखादी कोणतीही सवय परमनंट राहत नाही, हा माझा खूप मोठा अवगुण किंवा दुर्गुण आहे. हा अवगुण आहे का आपण आपल्या मुद्द्याशी ठाम असतो असा गुण आहे? तो प्रश्न कुणाला विचारला जातो याच्यावरती अवलंबून आहे. तुम्हालाच विचारतोय म्हणून तुम्हीच उत्तर द्या. तर या काही 1-2 व्यक्तिगत गोष्टींच्या नंतर आपल्या मूळ विषयाकडे येतो. जालन्याला कलेक्टर असताना पाण्याचा रखडलेला प्रश्न आपण कसा सोडवलात? काय आपल्या याच्यातनं मोजक्या लोकांना माहिती असेल, पण इथे उपस्थित असलेले सर्व आपण आत्ता त्यांच्या कार्यक्रमाचं स्वरूप पाहता, ज्या पद्धतीने ते जाणू इच्छितात, याने तुमच्या काही काही गोष्टी येऊन गेलेल्या असल्या तरी आमच्यासाठी पुन्हा एकदा. आपल्याला माहिती आहे मराठवाड्यामध्ये इन जनरल महाराष्ट्रामधल्या काही भागामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष असतं. मराठवाड्यातले बरेच जिल्हे किंवा बरेच गावं त्याच्यापैकी एक आहेत. महाराष्ट्रातल्या इतर भागातसुद्धा पाण्याचं दुर्भिक्ष असतं. आणि मी त्यावेळेस जिल्हाधिकारी असताना मी जुलै महिन्यात जॉईन झालो होतो. तिथली नगरपालिका असल्यामुळं मला तिथं जॉईन झाल्यानंतर आढावा घेतल्यानंतर एक लक्षात आलं की तिथं सर्वसाधारणपणे 4 ते 5 दिवसानंतर एक वेळेस नळाला पाणी येतं.
आता जिल्ह्याचं ठिकाण तिथं अवर्ग नगरपालिका असताना हे असं का व्हावं म्हणून निश्चितच कोणत्याही माणसाला तो प्रश्न पडेल, तो तसा मलाही पडला. आणि म्हणून त्याचा आढावा घेतल्यानंतर, माहिती घेतल्यानंतर लक्षात आलं की पाण्याची योजना अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. अनेक कारणं आहेत त्याला, संयुक्तिक कारणं होती. परंतु जो पाण्याचा स्रोत होता तो स्रोतला पूर्णपणे पाणी नसल्यामुळं ते 7 ते 8 4 ते 5 दिवसांनी एक वेळेस पाणी यायचं. आणि दुसरा त्याच्यातला जो भाग आहे की मॅनेजमेंटचा जो भाग असतो तो एक विषय होता. ते बघितल्यानंतर जी योजना सँक्शन झालेली आहे, ज्यासाठी फंड अवेलेबल आहे, ते जायकवाडीपासून तिथपर्यंत पाणी जे आणायचं होतं, पाईपलाईन ले डाऊन करायची, त्याच्यामध्ये काही इम्प्लिमेंटेशनमध्ये मग काही कंत्राटदाराकडून चुका होत्या, काही शासकीय कामामध्ये काही डिले होत होते, काही क्लिअरन्सेसची आवश्यकता होती. ते ओव्हरफुटिंगवर घेऊन पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यापेक्षा मला जो सर्वात महत्त्वाचा इश्यू जो वाटला, आणि तो फक्त जालन्याचाच आहे असं मला वाटत नाही, आपल्या अनेक शहरामधला, गावामधला एक मेजर प्रॉब्लेम आहे. वॉटर अवेलेबिलिटी आणि वॉटर मॅनेजमेंट ह्या दोन संकल्पना वेगळ्या आहेत. बऱ्याच वेळेस असं होतं की आपण पाणी भेटत नाही याच्यावरती खूप चर्चा करत असतो, खूप प्रश्न मांडत असतो, आरडाओरड करत असतो. आणि ते करत असताना एक मॅनेजमेंटचा जो भाग आपल्या हातात असतो, सर्वांच्या, म्हणजे वापरकर्त्याच्या हातात असतो, देणाऱ्याच्या हातात असतो, जे प्रोव्हायडर आहेत त्यांच्यासुद्धा सिस्टमचा सुद्धा भाग असतो. तर वॉटर मॅनेजमेंटवरती खूप कमी आपण काम करतो आणि कमी विचार करतो असं मला वाटतं. म्हणून अनेक शहरामधला जो एक प्रश्न आहे किंवा गावामधला जो प्रश्न आहे, वॉटर मॅनेजमेंटच्या माध्यमातूनच सुटू जाऊ शकतो असं माझं मत आहे. आणि ते सुद्धा तिथं अनेक ठिकाणी खरं झालेलं आहे. आणि म्हणून वॉटर लॉसेस किती, वॉटर लॉसेस असतील तर कोणत्या कारणामुळे आहेत, 4 दिवसाचं पाणी 1 दिवसासाठी तरी येऊ शकतं का, यावेळी ज्यावेळेस विचार करायला लागलो त्यावेळेस लक्षात आलं की शहराचं जे वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टम आहे ती फॉल्टी आहे. ती जर आपण अपग्रेड करू शकलो तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा चेंज होऊ शकतो. आणि म्हणून ते 4 ते 5 दिवसाचं पाणी फक्त वॉटर मॅनेजमेंटवरती 1-1.5-2 महिने काम केल्यानंतर लक्षात आलं की ऑल्टरनेट डेला यायला लागलं. आता ऑल्टरनेट डेला येणं हा सुद्धा काही खूप मोठी भूषणवाह गोष्ट नाही आहे, परंतु 4 ते 5 दिवसाच्या ऐवजी ऑल्टरनेट डेला येणं म्हणजे एक आनंदोत्सव साजरा करण्यासारखं तिथल्या नागरिकांचं मत झालं. परंतु अगेन ती परिस्थिती नसते. आणि म्हणून ती वॉटर स्कीम जी जायकवाडीची होती ती क्लिअरन्सेस करून 3 ते 4 महिन्याच्या काळात ती पूर्ण केली. त्याच्यातून पाणी त्यावेळेस सुरू झालं. आता त्याची परिस्थिती काय मला माहीत नाही आहे. परंतु वॉटर मॅनेजमेंट ह्या विषयावरती जर काम केलं तर महाराष्ट्रातल्या नव्हे भारतातले जे अनेक शहरं, अनेक गावं आहेत त्याच्यामधला स्केअरसिटी, ज्याला आर्टिफिशियल स्केअरसिटी मी म्हणतो मॅनेजमेंटच्या कारणामुळे, ती आपण ॲड्रेस केली. आणि त्याच्यामध्ये 2-3 भागामध्ये जर केलं, एक वॉटर सप्लाय सिस्टम, दुसरं डिस्ट्रीब्युशन सिस्टम आणि तिसरं वॉटर चार्जेस सिस्टम, ह्या सिस्टम जर इम्प्रूव्ह केल्या तर पाणी पुरवठ्याचं 100% नाही पण 70 ते 80% प्रॉब्लेम हे वॉटर मॅनेजमेंटून सोडू शकतात. तोच प्रयत्न जालन्याला करण्यात आला आणि पर्यायानं लोकांना पाणी भेटायला लागलं. आणि दॅट वॉज गुड हॅपी मोमेंट की निश्चितच जर आपण प्रयत्न केले विदाऊट एनी एक्स्ट्रा कॉस्ट, प्रत्येक गोष्टीला कॉस्टच असते असं नाही आहे, म्हणजे त्याला पैसेच पाहिजे असतात असं नाही आहे, ते जर केलं तर खूप परिणाम होऊ शकतो. आणि म्हणून तशा पद्धतीचे प्रयत्न केल्यामुळे तिथे यश आलं. त्याचबरोबर ती पाण्याची योजनाही पूर्ण झाली आणि कदाचित आज योग्य प्रकारे पाणी भेटत असेल अशी अपेक्षा करूयात. वा, जालना काय, सोलापूर काय, नागपूर काय, आपण 2-3 ठिकाणी कलेक्टर म्हणून जबाबदारी सांभाळलेली आहे. तर असं ही जबाबदारी सांभाळत असताना काही विशिष्ट सूत्र मनात ठेवून कामाची आखणी करता का? निश्चितच कोणत्याही प्रॉब्लेमकडं किंवा इश्यूकडं किंवा पोस्टिंगकडं मी एक ॲडहॉक म्हणून बघत नाही. माझ्या गेल्या 16-17 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये जर बघितलं काही अंडरलाईंग प्रिन्सिपल्स आपल्याला त्याच्यामधले निश्चित अधोरेखित झालेले दिसतील. आणि ते प्रिन्सिपल फक्त त्या पोस्टची नसून ते ॲज अ सर्व्हिस म्हणून, ॲज अ पर्सन म्हणून माझेसुद्धा आहेत. आणि म्हणून त्या दृष्टीनं ते पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असतो. पब्लिक सर्व्हिस म्हटल्यानंतर प्राईम फोकस पब्लिक हा पाहिजे, हा एक माझा सर्वात महत्त्वाचा
प्रिन्सिपल म्हणा, व्हॅल्यू म्हणा, ते आहे. आणि पब्लिक ॲट द कॉर जर ठेवलं तर मग त्या अनुषंगाने आवश्यक असणाऱ्या स्टेप्स घेणं, आवश्यक असलेल्या डिसिजन घेणं, आवश्यक असणाऱ्या सिस्टम्स उभा करणं, हे ओघानंच आलं आणि ते ओघानं करण्याचा प्रयत्न आपण करतो. बऱ्याच वेळेस असं होतं की हे प्रयत्न करत असताना अडचणी येतात. एक कॉमन काउंटर प्रश्न एक असतो, अगोदर नियम होते, अगोदर अधिकारी होते, तुम्हीच हा नवीन नियम कुठून आणला, हा एक नेहमी मला प्रश्न विचारला जातो. नियम नवीन कधीच नसतो, जर अनलेस नवीन ॲक्ट पास केला असेल किंवा नवीन रूल्स फ्रेम केले असतील तर जे होत असतात. परंतु अनेक वर्षाचे काही गोष्टी अशा असतात की दुर्लक्ष झालेल्या असतात, अनेक कारणं असतील त्याला, किंवा दुर्लक्षित केल्या गेलेल्या असतात. त्या जर आपण वापरायचा प्रयत्न केला आणि ती जर 10-15 वर्ष एखादी गोष्ट वापरली गेलेली नसेल तर साहजिकच हा प्रश्न विचारतो की हे नवीन काय आहे आणि विनाकारण तुम्ही करत आहात का. ते करत असताना फोकस एवढाच असतो की जो प्रॉब्लेम आहे त्याचे सिम्पटम न निवारता बेसिक इश्यूला आपण ॲड्रेस जर केलं तर आता जो विषय झाला सस्टेनेबिलिटी, की तो ॲड्रेस होऊ शकतो. आणि म्हणून पीपल ॲट द सेंटर आणि बेसिक इश्यू टॅकल करण्याच्या दृष्टीने त्याला परमनंट सोल्युशन कसं भेटेल. आणि हे करत असताना फक्त नागरिकांना किंवा जे स्टेक होल्डर्स आहेत, मग ते नागरिक असतील, शासकीय अधिकारी असतील, कर्मचारी असेल, शासन असेल, पदाधिकारी असतील, या सर्वांना डोल्सच्या किंवा देवाणघेवाणच्या माध्यमातून नसता, ट्रान्झॅक्शनल ॲक्टिव्हिटी नसताना ती एम्पॉवरमेंट कशी होईल, त्याची ओनरशिप त्या कम्युनिटीमध्ये, त्या सिस्टममध्ये, लोकांमध्ये, अधिकाऱ्यांमध्ये कशी राहील, याचा एक मी विचार करत असतो. आणि म्हणून ती एक इन्स्टिट्यूशनल मेकॅनिझम, ती संस्था कशी बनेल, अशा दृष्टिकोनातून माझा प्रयत्न राहिलेला आहे. आणि म्हणून लिडरशिपमध्ये एक प्रिन्सिपल आहे आणि मॅनेजमेंट आणि लिडरशिपमध्ये एक थोडासा फरक आहे. मॅनेजर्स डू द थिंग्स विच दे आर टोल्ड, की त्यांना एक 10 गोष्टी सांगितल्या, 10 गोष्टी केल्या मॅनेजर. लिडरशिप इज बेसिकली व्हिज्युअलायझिंग द थिंग, मेकिंग अ सिस्टम फॉर इट अँड इम्प्लिमेंट इट. तर ज्यावेळेस हे आपण अपेक्षित करत असतो की एखादी समजा एक म्युनिसिपल कमिशनर म्हणून आहे किंवा जिल्हाधिकारी म्हणून पद आहे, हे जिल्हाधिकारी पदाचं किंवा लिडरशिपचं काम काय असावं अल्टिमेटली मला जर विचारलं माझ्या वैयक्तिक दृष्टिकोनातून, की त्याची गरज लोकांना भासू नये हे जर मी करू शकलो तर आय थिंक दॅट इज लिडरशिप ॲक्ट. तर ते आपल्याला कसं करता येईल याचा विचार आणि त्या दृष्टीनं कामकाज करणं हे प्रत्येक पदावरती गेल्यानंतर माझा प्रयत्न राहिलेला आहे. या अनुषंगानेच विचारतो की राजकीय पक्ष किंवा त्या ठिकाणचे पदाधिकारी किंवा अन्य दुय्यम अधिकाऱ्यांशी तुम्ही संवाद करत होतात का थेट घडलेली गोष्ट पाहून आपल्या अनुभवाच्या आधारावर ऑर्डर काढत होतात? सिस्टममध्ये काम करत असताना बेसिकली ऑर्डर काढणं ही शेवटची ॲक्टिव्हिटी असते. इट इज नेव्हर द फर्स्ट ॲक्टिव्हिटी. ही जनरली ही शेवटची ॲक्टिव्हिटी असते, कारण दॅट इज अ कल्मिनेशन. ही आपल्या थॉट प्रोसेसचं, आपल्या ज्या ऑब्जेक्टिव्ह अचीव करायचे त्या दृष्टिकोनातून थिंकिंग झाल्यानंतर, त्याची प्रोसेसिंग झाल्यानंतर ही ऑर्डर ही अल्टिमेट असते. आणि म्हणून कोणताही डिसिजन घेताना पर्टिक्युलरली पब्लिक सर्व्हिसमध्ये त्याच्या काही स्टेप्स ठरलेल्या आहेत, त्याच्या काही प्रोसेसेस ठरलेल्या आहेत. त्या स्टेप्स आणि प्रोसेसेस वापरून स्टेक होल्डर्स जे आहेत त्याचं कन्सल्टेशन करणं, त्यांच्यावर डिस्कशन करणं. आता स्टेक होल्डर्स पब्लिक सर्व्हिसमध्ये सर्वात मोठा कोण असतो तर पब्लिक हे असतं. दुसरा कोणता असतो? शासन हे एक असतं. तिसरं कोण असतं? अधिकारी असतात. चौथं कोण असतो? चौथा स्तंभ ज्याला म्हणून आपली प्रेस हे असतं, NGOज असतात. जसं की आपण आता एका ट्रस्टच्या कार्यक्रमात बसलो आहोत. त्याच्यामुळे कोणत्याही डिसिजनचे पर्टिक्युलरली पब्लिक सर्व्हिसमध्ये हे जे मल्टी स्टेक होल्डर असतात त्यांच्यावर डिस्कशन करणं, त्यांचे स्टेक्स जाणून घेणं आणि जाणून घेतल्यानंतर डिसिजन घेणं हे अभिप्रेत असतं आणि त्या दृष्टीने करतो. आपला जो प्रश्न आहे
की पर्टिक्युलरली पदाधिकाऱ्यावर मी डिस्कशन करतो का? त्याचं उत्तर यस आहे. बऱ्याच वेळेस असं होतं की डिस्कशन म्हणजे डिसिजन नव्हे, हे आपण मान्य करायला पाहिजे. कारण डिस्कशन अनेक इश्यूवर असतं. कोणत्या पद्धती करायच्या याच्यावरती सुद्धा डिफरन्सेस असू शकतात. कोणत्या स्पीडनी करायचं याच्यावर सुद्धा डिफरन्सेस असू शकतात. परंतु निर्णय घेताना कायद्याच्या बाउंड्रीमध्ये राहून पब्लिक इंटरेस्ट सर होईल आणि तो सस्टेनेबल राहील हा करण्याचा विचार, आणि त्याला कोणत्याही प्रकारचं प्रोक्रॅस्टिनेशन न करता, त्याला लांबवता न जाता इमिजिएट त्याचा इम्पॅक्ट कसा होईल हे बघून मी डिसिजन घेतो. कदाचित काही वेळेस माझ्या डिसिजनला ऑब्जेक्शन आले असतील, कधी त्याचं अप्रिशिएशन झालं असेल, म्हणून मी माझी रिॲक्शन काय येणार आहे एक्स स्टेक होल्डरची त्याच्या आधारित मी डिसिजन कधी घेत नाही. परंतु ती अभिप्रेत जे आहे की पब्लिक इंटरेस्ट हा जर सर्व होत असेल, हा लिगल फ्रेमवर्कमध्ये असेल आणि त्याचा लॉंग टर्ममध्ये समाजावरती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होणार असेल, त्या दृष्टीने मी डिसिजन घेतो. याचा अर्थ मी कुणाच्या फ्यूज निग्लेक्ट केला असं होत नाही. आणि म्हणून डिफरन्सेस असतानाही मी डिसिजन घेतले, आणि एक वेळ डिसिजन घेतल्यानंतर त्याचे फर्म राहून ते इम्प्लिमेंट केले गेले. त्यालाच फर्म डिटर्मिन ॲडमिनिस्ट्रेशन म्हणतात किंवा गव्हर्नन्स म्हणतात. आपण आता सगळा एवढा सविस्तर विचार करून निर्णय घेताय असं म्हणताय, म्हणून एक सहज विचारतो की नागपूरला जिल्हा परिषद CEO नेमणुकीच्या पहिल्याच दिवशी शाळातल्या अनुपस्थित शिक्षकांना तुम्ही ताबडतोब सस्पेंड केलं. बरोबर. आता हे बऱ्याच जणांनी ऐकलं असेल, वाचलं असेल, पण त्याच्या पाठीमाग काय झालंय तेच जाणून घेऊ इच्छितो. हे माहीत नाही आहे किंवा ते आलं नसेल. मला आठवते ज्यावेळेस मी, कारण तिथं 2 जानेवारी 2008 या दिवशी मी नागपूर जिल्हा परिषदेला CEO म्हणून जॉईन झालो. आणि माझी ऑर्डर 1 जानेवारीला येईल, मी 2 जानेवारीला जॉईन झालो. जॉईन झाल्यानंतर ऑफकोर्स माझी एक पद्धत आहे की तिथले जे प्रशासनातले स्टेक होल्डर असतात, म्हणजे आपण प्रशासन अगदी जिल्हा परिषद म्हणलं तर HOD पासून ग्रामसेवकापर्यंत ही एक मोठी फळी आहे. एक 5-6 हजार कर्मचारी अधिकारी त्यामध्ये असतात. आणि म्हणून तिथे गेल्यानंतर मी पहिली गोष्ट जी नेहमी करतो की सर्व अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करतो की आपला विभाग काय, आपल्या विभागाची काम कोणते आहेत, त्याच्यामध्ये कोणते प्रोजेक्ट किंवा कामं सध्या चालू आहेत, कोणते कंप्लीट झालेले, कोणते पाठीमागं पडत आहेत, त्याच्यामध्ये काही अडचणी आहेत का, ही पहिल्या दिवशी जनरली 2-3 तासामध्ये त्यांच्याकडून समजून घेतो. याचा अर्थ 2-3 तासात सर्व गोष्टी समजतात असा भाग नाही आहे, पण दॅट इज द स्टार्टिंग पॉईंट प्रोसेस की इंटरॅक्शनची प्रोसेस असते. आणि अशी मीटिंग मी घेतल्यानंतर सर्वसाधारणपणे मला इन बिटवीन कोणाचा तरी SMS किंवा फोन आला आणि त्याच्यामध्ये सांगितलं की ही शाळा बंद आहे आज. मी विचारलं शाळा बंद असण्याचं कारण काय? नाही, लॉकड आहे, शिक्षक आलेले नाही आहेत म्हणून बंद आहे. आणि म्हणून समोरच शिक्षण अधिकारी, ती बैठक माझी चालू होती, त्यांना विचारलं अशी इन्फॉर्मेशन आहे, ब्लॉक एज्युकेशन ऑफिसरला तिथं पाठवा, तिथली काय परिस्थिती त्याचा इमिजिएटली रिपोर्ट द्या आणि माझ्या पुढे संध्याकाळपर्यंत ठेवा. मग त्यांनी बाहेर गेले, ब्लॉक एज्युकेशन ऑफिसरला फोन केला, तुम्ही स्वतः तिथं जाऊन इन्स्पेक्शन करा आणि तो रिपोर्ट जो काय फॅक्च्युअल आहे ते मला 4 वाजेपर्यंत द्या असं त्यांनी सांगितलं. 5च्या आसपास शिक्षणाधिकारी माझ्याकडे आले तो रिपोर्ट घेऊन. त्यांच्या कमेंट दिल्या त्याच्यामध्ये की यस तिथं कुणीही प्रेझेंट नव्हतं, सर्व शिक्षक गैरहजर होते, त्यामुळं तिथं शाळा बंद होती. म्हणलं गैरहजर असण्याचं कारण काय? तर म्हणजे सर्व शिक्षक, ते शिक्षकांचं कुठंतरी एक अधिवेशन आहे काहीतरी असेल, त्या दृष्टीनं सर्व शिक्षक तिथं गेलेले. म्हणजे सुट्टी दिलेली आहे का? नाही म्हणे मुख्याध्यापकांनी ती सर्वांना शाळेला सुट्टी डिक्लेअर केली. म्हणलं त्यांना तो अधिकार आहे का? म्हणजे शाळेला सुट्टी अधिवेशन अटेंड करण्यासाठी डेफिनेटली नाही आहे. मग असं का केलं? मग काही वेळेस करतात असं. म्हणलं ठीक आहे, हे योग्य आहे का? म्हणजे नाही आहे. मग काय केलं पाहिजे? आणि आपण त्यांना शोकॉज नोटीस देऊ. म्हणलं शोकॉज नोटीस दिल्यानंतर काय होईल? त्यांचं उत्तर येईल, उत्तर आल्यानंतर त्यांना पुढील आपण पनिशमेंट करू. म्हणलं फाईन आहे ना. असं आजच्या डेटला मी जर तुम्हाला विचारलं की सर्वसाधारणपणे एका दिवसामध्ये आपल्याकडे ज्या काही जिल्हा परिषदच्या जिल्ह्यामध्ये पूर्ण शाळा आहेत त्या ठिकाणी किती शिक्षक विदाऊट प्रायर लीव सँक्शनच्या शिवाय ॲब्सेंट असतात, याचं पर्सेंटेज सांगता येईल का? तर सर्वसाधारणपणे असं नाही, 5-6% शिक्षक असे गैरहजर असतात, दुसऱ्या दिवशी आल्यानंतर रजा देतात किंवा बऱ्याच वेळ दिलं जात नाही, हे त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं. म्हणजे ठीक आहे, तुम्हाला जे म्हणणं आहे की नोटीस द्यायची पुटअप करा, माझं ते मत नाही आहे. माझं मत असं आहे की यांना आपण निलंबित केलं पाहिजे. आणि असं केलं तर युनियन अंगावरती येईल.
म्हणलं युनियन काय म्हणतं, त्यांना युनियनला शाळा चालवायची आहे का तुम्हाला आणि मला चालवायची? शाळा प्रशासनाने चालवायच्या, युनियन अंगावर येईल म्हणून चालवायचे का नाही चालवायचा हा जर प्रश्न असेल तर इट इज मोर रिॲक्टिव्ह. आणि हे रिॲक्टिव्ह आपण काम करतो म्हणूनच त्याचे रिॲक्शन येत असतात. आपण प्रोॲक्टिव्हली काम करणं गरजेचं आहे. मी त्या शिक्षकांना ओळखत नाही, तुम्ही ओळखत असाल. त्यांनी मुळामध्ये एवढं धाडस केलं की शाळा लॉक करून त्यांच्या कोणत्या तरी शिक्षकांच्या सभेला जात आहेत. BO ची परमिशन नाही, एज्युकेशन ऑफिशियलची परमिशन नाही. हे कितपत योग्य हे मला पटत नाही. आय सस्पेंड देम. तुम्हाला जर फक्त नोटीस पुटअप करत तसं करा, मी ओव्हररूल करेल. त्यांनी पुटअप केल्यानंतर मी सस्पेन्शनच्या ऑर्डर काढल्या, सस्पेंड केलं. त्या ठिकाणी रात्रीतून दुसरे शिक्षक दिले, दुसऱ्या दिवशी शाळा सुरू झाली. म्हणून सस्पेंड करणं हा जो म्हटला की आपण की सस्पेंड केल्याची माहिती आहे, पण त्याच्या पाठीमागे एवढी प्रोसेस झाली आहे, त्याचे स्टेक होल्डर आले. या स्टेक होल्डरपेक्षाही महत्त्वाचा मुद्दा काय की शिक्षक आपण तिथं नेमलेले आहे, त्या ठिकाणी शाळा चालू केलेली आहे. त्याचा उद्देश तिथं मुलांना शिक्षण देणं हे आहे. त्याच्यामध्ये अडकाठी न आणताय, अडचणी असेल त्याच्यावर ते मात करून डेली बेसिसवरती तिथं शिक्षण जाऊन शिक्षकांनी विद्यार्थ्याबरोबर चर्चा करून त्यांना काहीतरी शिकवलं पाहिजे हे अपेक्षित आहे. ते न करता स्वतःच्या युनियनच्या स्वतःच्या बाबतीत तिथं जाणं हा मूळ उद्देश जो आहे तो दूर होत होता. म्हणून ज्या ऑब्जेक्टिव्हपासून जर तुम्ही दूर असाल, ज्या पर्पजसाठी तुम्हाला नेमलेलं आहे, ज्यासाठी आपल्या शाळा उघडलेली आहे, ज्यासाठी तुम्हाला आणि मला पगार भेटतो, त्याला जर तुम्ही तिलांजली देत असाल तर मला त्या खुर्चीवर बसण्याचा कोणताही अधिकार नाही. आणि त्या अनुषंगाने घेतलेला तो निर्णय आहे. आणि म्हणून हे म्हणणं की फक्त ॲक्शनसाठी मी ॲक्शन घेतो किंवा स्टेक होल्डर कन्सल्टेशन न करता करतो, याच्यामध्ये सर्वात मोठा स्टेक होल्डर हा विद्यार्थी आहे. आता त्याला तुम्ही कन्सल्ट केलं का हा मला कोणी विचारणार नाही. तुम्ही शिक्षकांना विचारलं का विचारणार, पालकांना विचारलं की नाही हे विचारणार खूप झालं तर, आणि त्याच्या अनुषंगाने निर्णय घेणार. माझ्या दृष्टिकोनात सर्वात मोठा स्टेक होल्डर इथं जर कोणी असेल तो विद्यार्थी आहे. आणि त्यांचं जर नुकसान होत असेल तर त्यासाठी आवश्यक त्या स्टेप योग्य वेळेस घेणं आवश्यक आहे, म्हणून त्या दृष्टीने घेतलेलं आहे. हे सगळे लॉजिकल उत्तम उत्तर मनपूर्वक ॲक्सेप्ट चांगल्या अर्थाने स्वीकारूनही एक छोटा भाग तरी जरब बसण्याकरता म्हणून तुम्ही असे ॲक्शन घेता. जरब प्रश्नासारखं मी जे म्हटलं की जो ऑब्जेक्टिव्ह आहे, माझा ऑब्जेक्टिव्ह जरब बसवणे हा नाही मला, पण जरब नसेल तर मग हे जे घटक पक्ष सगळे आहेत यांच्या मनावर परिणाम होणे इतपत हे सर्व सहज स्वीकारणारे आहेत. नाही, डेफिनेटली नाही, त्याचे परिणाम होतातच ना. आणि म्हणून ज्यावेळेस कोणतीही आपण ॲक्शन घेतो त्याच्यावर त्याचे रिॲक्शन येणार, जे पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, सिव्हिअर असेल, माइल्ड असेल, हे अपेक्षितच आहे. इफ यू आर नॉट एक्सपेक्टिंग की मी जे ॲक्शन घेतले त्याच्यावर रिॲक्शनच येणार नाही तर कदाचित ते ॲक्शनच असू शकत नाही. कारण नॅचरली कोणत्याही ॲक्शनला रिॲक्शन ही अपेक्षितच आहे. आणि म्हणून जरब बसवणं हा ऑब्जेक्टिव्ह कधीच नसतो. येस, ते केल्यामुळे जरब बसते का, डेफिनेटली, कारण त्याची रिॲक्शन म्हणून येणारच आहे. त्याच्यामुळे काही रिॲक्शन तर आम्ही स्ट्राईकवर जाऊ ही पण रिॲक्शन मी गृहीत धरलेली होती. मग त्याच्यावरती काही पुढच्या स्टेप घ्यायचे होते त्याही मी गृहीत धरून केलेल्या होत्या. आणि ते करत असताना याचा परिणाम काय झाला तर मी 6 महिन्यानंतर मी माझ्या अनेक स्टेप्स, नॉट बिकॉज ऑफ दिस, पण अनेक स्टेप्स याच्यामध्ये घेतल्या. हे टीचर ॲब्सेंटिझम 7 to 8% जे होतं ते 1 ते 2% पर्यंत आलं. सो दॅट इज अ इम्पॅक्ट. तो परिणाम तो खरा. पण मी परत इम्पॅक्ट हा भाग आहे का, इम्पॅक्ट वन ऑफ द प्रोसेस आहे पब्लिक सर्व्हिसमध्ये. कोणतं आहे बेसिकली प्रायव्हेट सेक्टरचा ज्यावेळेस आपण विचार करतो, अल्टिमेटली स्टेक होल्डर माझ्या दृष्टिकोनातून किंवा गव्हर्नमेंटच्या दृष्टिकोनातून किंवा समाजाच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असेल, आउटपुटपेक्षाही आउटकम हा खूप महत्त्वाचा आहे. म्हणून ते टीचर ॲब्सेंटिझम कमी झाला, हा आउटपुट झाला. आउटकम अल्टिमेटली ते शिक्षण तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि विद्यार्थी त्याच्यातून घडले पाहिजे आणि अल्टिमेटली चांगला माणूस घडला पाहिजे. हे ज्यावेळेस घडेल तो आउटकम होईल. त्या दृष्टिकोनातून आपल्याला काम करायचं आहे, ते करणं गरजेचं आहे. म्हणून त्यासाठी आवश्यक असलेल्या स्टेप्स फक्त पनिशमेंट न करणं नव्हे, त्याचं ट्रेनिंग असेल, त्यांना आवश्यक असलेल्या सोयी सुविधा असतील, किंवा त्याच अनुषंगाने हा विषय निघाला त्या दृष्टिकोनातून बघितलं तर एक सर्वसाधारणपणे सर्वात महत्त्वाचा विषय डिस्कस केला जाणार काय असेल, जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकामध्ये बदल्या नेहमीचा विषय. दरवर्षी माझी बदली करण्यासाठी यांच्याकडे जा, तिथं रिक्वेस्ट करा, त्याच्या मदतीतून मला पाहिजे त्या ठिकाणी माझ्या गावात किंवा गावाच्या जवळ मला पोस्टिंग भेटेल का हे बघा, त्यासाठी अनेक प्रयत्न करा.
काही सक्सेस होतात, काहींना होत नाही, कोणी खुश होतं, कोणी नाराज होतं. आणि फक्त शिक्षकापुरता नव्हे तर आपल्याला आठवत असेल तर आता तो GR निघाला त्यावेळेस ती परिस्थिती नव्हे, 2008ची गोष्ट आहे. आम्ही त्यावेळेस CEO जे होतं त्याच्यापैकी 3-4 CEO महाराष्ट्रामधले असे डिसाईड केले की यावेळेस आपण बदल्या करण्याचा एक वेगळा पॅटर्न तयार करू. नॉट फॉर द सेक ऑफ पॅटर्न, पण एक वेगळी पद्धत बर की ज्याच्यामुळे हे जे प्रॉब्लेम येतात ते ॲड्रेस होतील. की बदल्यासाठी इकडे जाणं, त्यांच्या मार्फत प्रेशर आणणं, पदाधिकाऱ्यांकडे जाणं, शिक्षण अधिकाऱ्याकडे जाणं, दुसऱ्या कोणाकडे सांगणं, त्यांच्या मार्फत सांगणं, ही एक पद्धत होती. त्या पद्धतीने व्हायच्या. मग 30% बदले करायला लावायच्या नियमानुसार. 30% कोण होतं? तर मग एवढं आपण का करतो? हे कशासाठी येतात? तर त्यांना कुठेतरी कन्व्हिनियंटली पाहिजे. मग आपणच का द्यायचं नाही त्यांना कन्व्हिनियंट पाहिजे तर? पण प्रत्येकाला कन्व्हिनियंट भेटू शकत नाही. मग आम्ही पद्धत काढली की एक ऑनलाईन बदल्या करूयात. आता ऑनलाईन बदल्या म्हणजे नेमकं काय? तर एका बाजूला 30 म्हणजे जी सिनियरिटी लिस्ट आहे की ज्यांनी जास्तीत जास्त सर्व्हिस केली आहे त्याची एक सिनियरिटी लिस्ट बनवली, टॉप टू बॉटम, ज्यांनी 14 वर्ष, 12 वर्ष, 10 वर्ष अशी केली, कट ऑफ केली. आणि जेवढ्या बदल्या करायच्या त्याची वॅकंट पोस्ट कोणत्या आहे हे समोर ठेवला. नंबर 1 आलं, तुम्हाला याच्यापैकी कोणता चॉईस पाहिजे सांगा. त्यांनी सांगितलं तिथल्या तिथं ऑर्डर काढून द्यायची. ही पद्धत अंमलात आणली. आपल्या कदाचित आश्चर्य वाटेल की नागपूर या जिल्ह्यामध्ये 14 तालुके आहेत ऑलमोस्ट, त्याच्यामध्ये 1-2 ट्रायबल ब्लॉक्स आहेत. तर मला बदल्या करताना ज्यावेळेस मी असं विचारलं की तुम्हाला कोणती पाहिजे, मी कोणतीही मागू शकते का? म्हणजे दिस वॉज नॅचरल क्वेश्चन. खरोखरच मागू शकते का? म्हणजे तुमच्या समोर आहे लिस्ट, यापैकी तुम्हाला कोणती पाहिजे सांगा, ती इमिजिएटली तुम्हाला ऑर्डर भेटेल. बर मी असे केल्यानंतर एक 4-5 ऑर्डर टाईप तिथल्या ते झाल्यानंतर लिटरली समोरच्या शिक्षिका रडल्या. आम्हाला आमच्या जन्मात असं कधी वाटलं नव्हतं की आम्हाला विचारून आम्हाला पाहिजे त्या ठिकाणी बदली होईल. हे का झालं? स्टेक होल्डर. आणि हे 14, 15, 20 वर्ष का बदलत नव्हते? कारण बाकीचे जाऊन बदल्या करून घेत होते म्हणून ते त्याच ठिकाणी राहत होते ट्रायबलला, ते कधी नागपूरला येत नव्हते. बरोबर. तर हे होलिस्टिक अँगल, 360 डिग्री अँगल, अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह मी त्यांना सांगितलं, मी तुमच्या बदला तुमच्या मनाप्रमाणे करतोय, पण काम माझ्या मनाप्रमाणे करावं लागेल. बरोबर आहे, बरोबर आहे. तर हे करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी काम करतो. याच दृष्टिकोनात तुम्ही नागपूरच्याच मेडिकल सुधारणांसाठी डॉक्टर्सना पण सस्पेंड केलेलं होतं. सस्पेंड करण्याचा परत उद्देश नव्हता. परत त्याच्या पाठीमागची गोष्ट आपण जर बघितली, जिल्हा परिषदेमध्ये आपण PHC ज्याला म्हणतो किंवा सब सेंटर, पब्लिक हेल्थ सेंटर आणि सब सेंटर हे असतात. आपल्या सर्वसाधारणपणे 30,000 पॉप्युलेशन, 5,000 पॉप्युलेशनच्या पाठीमागे एक असं अपेक्षित आहे, त्या दृष्टिकोन असतात. प्रत्येक ठिकाणी सर्वसाधारणपणे 1 किंवा 2 डॉक्टर असतात. PHCच्या ठिकाणी एक MBBS असतो, दुसरा BAMS किंवा इतर असतात. अपेक्षित असं आहे की ही इमर्जन्सी सर्व्हिस आहे, याला काय अशी वेळ काळ नाही आहे की 24/7 देणारी सर्व्हिस अपेक्षित, आवश्यकता त्याप्रमाणे ती सर्व्हिस देणं अपेक्षित आहे. आणि म्हणून डॉक्टरनी तिथं प्रेझेंट, मेडिकल आणि पॅरामेडिकल स्टाफ तिथं प्रेझेंट 24 तास असणं अपेक्षित. तसेच त्यांना क्वार्टर बांधून दिलेले आहेत. बऱ्याच वेळेस असं होतं की डॉक्टर्स किंवा पॅरामेडिकलचा स्टाफ नसतो आणि त्यामुळं ती जी सेवा आहे इन्क्लुडिंग इमर्जन्सी सर्व्हिस ते प्रोव्हाइड करता येत नाही. अशाच वेळेस मला अशी माहिती भेटली की डॉक्टर नाही आहेत त्या ठिकाणी. मग मी DHO जे डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर असतात त्यांना विचारलं, यांची काही रजा वगैरे मंजूर केलेली आहे का? म्हणजे नाही आहे. मग रजा मंजूर केलेली आहे तर तिथं ॲबसेंट का आहेत? मग पूछ के बताता हूँ. म्हणजे विचारू नका, तुम्ही स्वतः तिथं जा, तिथं जाऊन बघा परिस्थिती काय, स्वतःच रिपोर्ट मला द्या. सकाळी 3-4ला गेले असतील, कारण मला रात्री 12 वाजता कोणाला माहिती पडली. आणि तिथं काहीतरी डिलिव्हरीसाठी एक प्रेग्नंट एक्सपेक्टेड वुमन आलेली होती आणि डिलिव्हरी करण्यासाठी डॉक्टर नव्हता म्हणून मला फोन आला होता. परिस्थिती बघितली तर डॉक्टर नव्हते म्हणून त्यांनी इमिजिएटली तिथून शिफ्ट करून दुसऱ्या PHCला नेलं. डिलिव्हरी तिथं झाली. परंतु समजा तो मला फोन आला नसता किंवा मला माहिती भेटली नसती तर काय परिस्थिती झाली असती? कदाचित डिलिव्हरी त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलला जावं लागलं असेल, कदाचित तिथंही झाली असती किंवा घरी केलं असतं, जो की शासकीय सेवा जी द्यायची आहे त्याच्या विरुद्ध आहे. शासकीय सेवा हीच आहे की आपण म्हणतो की इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी करा, कारण अगोदर आपल्या घरीच डिलिव्हरी केल्या जायच्या, आपल्याकडे ॲक्सेस नव्हता, अफोर्डेबिलिटी नव्हती. आणि म्हणून ते रिपोर्ट आल्यानंतर मी त्यांना सस्पेंड केलं. आता सस्पेंड करताना मला सांगितलं की तुम्हाला अधिकार नाही आहेत. बरं, ठीक आहे, मला अधिकार नाही आहेत, माझं मत आहे मला अधिकार आहे, हा सेक्शन आहे, त्या दृष्टीने मी करतो. म्हणजे असं का म्हणतात?
म्हणजे महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत कधीही CEOनी एमओला सस्पेंड केल्याचं कधीच बघितलेलं नाही किंवा ऐकलेलं नाही. म्हणलं एखादी गोष्ट केली नाही म्हणजे ती अस्तित्वाच नाही आहे, त्याचा अर्थ होत नाही आहे. लॉजिकल. म्हणजे असं असतं तर इनोव्हेशन कधी झालंच नसतं ना. आतापर्यंत आपण आज IT च्या युगात बसतो किंवा हवेतून आपण इलॉन मस्कपासून सगळ्या गोष्टी बघतो की आपलं व्हेकल जातील. हे इमॅजिनेशन होतं म्हणून झालं, ट्रान्सफॉर्मेशन होतं म्हणून झालं. आता मला तर ते अधिकार ओढून घेण्याचा अधिकार नाही आहे. म्हटलं अधिकार नाही आहेत हे तुम्ही अनुभवाच्या आधारे सांगताय का नियमाच्या आधारे सांगताय. आणि याच्यामध्ये लकीली काय झालेलं होतं की मगा जो उल्लेख केला की MPSC मार्फत मी क्लास 2 मध्ये MFS 1 वर्ष 8 महिने ट्रेनिंग केलं होतं, त्याच्यामध्ये अभ्यास केलेला होता. त्याच्यामध्ये माझे सिव्हिल सर्व्हिसेस रूल ज्याला म्हणतो आपण, कॉन्डक्ट रूल असतात, त्याचा अभ्यास भरपूर केला होता. त्यामुळे मला सिव्हिल सर्व्हिसेसचे सगळे कॉन्डक्ट रूल्स माहीत होते. आणि हे मला ज्ञात होतं की सस्पेंड करण्याचे अधिकार आहेत मला. कारण काय असतं, MO हे डेप्युटेशनवरती असतात, ते स्वतःचे जिल्हा परिषदेचे अधिकारी कर्मचारी नसतात. म्हणून डेप्युटेशनच्या अधिकाऱ्यावरती कारवाई करण्याचा अधिकार नाही आहे असा एक समज आहे. तर त्याच्या डिटेल्समध्ये गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की कारवाई करण्याचे वेगवेगळे काही अधिकार आहेत आणि काही नाही आहे. त्याच्यामधला असलेल्यापैकी हा एक आहे. आणि म्हणून सस्पेंड केलं. बराच गदारोळ झाला, हायकोर्टात केस गेली. हायकोर्टात केस गेल्यानंतर माझी मी प्लीडिंग दिली आणि त्याच्यानंतर कन्फर्म झाले. आणि त्यानंतर बाकीचे CEO MOना सस्पेंड करू लागले. वा. मला एक सहज म्हणजे पुढच्या प्रश्नाकडे जाण्यापूर्वी मला आता तुम्ही बोलत असताना ऐकता ऐकता मला विचारावं असं वाटलं की तुम्ही तुमच्या महाविद्यालयीन काळामध्ये म्हणजे खास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये शिक्षण पदव्युत्तर घेत असताना वक्तृत्व स्पर्धा गाजवत होतात का, समोरच्याचं लॉजिकली बोलणं कसं खोडून काढायचं याच्याकडे लक्ष होतं? आपल्याला कदाचित आश्चर्य वाटेल, मी कधीही वक्तृत्व स्पर्धेत भाग सुद्धा घेतलेला नाही. अरे वा वा. बरं. आणि त्याचं एक कारण होतं की एक तर स्टेज करेज नव्हतं ऑब्विसली, आणि थोडं नॉलेजही नव्हतं. अच्छा. म्हणजे 10वीपर्यंत जिल्हा परिषद शाळेत शिकलेला, म्हणजे जसं सांगितलं की शिक्षण शाळा आणि शाळा आणि शेत याप्रमाणेच असायचं. त्याच्यामुळे तो कॉन्फिडन्स कधी नव्हता. त्याच्यामुळं कॉलेज किंवा शाळेमध्ये कधीही मी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतलेला नव्हता. अभ्यास करणं आणि शक्य तेवढं आपल्या ॲक्टिव्हिटी करणं एवढं याच्यापेक्षा जास्त कधी नव्हतं. लॉजिक जे डेव्हलप झालं कदाचित हे जे प्रशासन सेवेत आल्यानंतर द्वंद्व सुरू झाले त्याच्यानंतर लॉजिक डेव्हलप झाल्याचं मला वाटतं. वा वा. पुन्हा तुमच्या मुळातल्या काही तुमच्याबद्दल घेतल्या जाणाऱ्या आक्षेपाच्या अनुषंगाने विचारतो की पंढरपूर वारीबाबत आपण VIP दर्शन बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला, तर हे कसं काय जमवलं? जमवलं म्हणण्यामागचा अर्थ तुम्हाला समजू शकतो. मुळामध्ये मला वाटतं की आपण म्हणजे कुणी somebody कॅन बी जे विश्वास ठेवतो देवावरती, कुणी ठेवत नाही, तो भाग मी वेगळा करतो. परंतु ॲज अ परत गव्हर्नन्स किंवा ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून तिथं माझा जो रोल होता, तिथं माझा दुहेरी रोल होता. एक जिल्हाधिकारी म्हणून वारी अरेंज करणं, आणि मला त्या काळात अध्यक्षपद मंदिराचं म्हणून दिलं होतं, आणि म्हणून मंदिरामधलाही भाग, दोन्ही भाग हे दोन्ही माझ्याकडे त्या काळात होते. बरोबर. आता जर आपण ईश्वर मानत असू तर ईश्वर मानत असताना मला त्याच्यासमोर कोणी VIP असेल असं मला वाटत नाही. म्हणजे एक वेळ जर त्याला VIP मानलं तर आपण त्यांना दुसरं कोणाला VIP मानण्याचं काही कारण नाही. मग अध्यक्ष असतील, नागरिक असतील किंवा कुणी असतील, पुजारी असतील, कुणी असेल, मुळामध्ये हा निर्णय मी घेतलेलाच नव्हता. हा शासनाचा निर्णय 2011 झालेला होता. तो इम्प्लिमेंट केलेला गेला नव्हता, हा परत एक इश्यू आहे. आता इम्प्लिमेंट का केला गेला नाही, ज्यांचा त्यांचा प्रश्न, त्यावेळेस का नाही केला हा मंदिर समितीचा प्रश्न असेल, कारण तो शेवटी इम्प्लिमेंट मंदिर समितीला करायचा होता. परंतु याचा एक थोडा बॅकग्राऊंड आहे, आणि बॅकग्राऊंड असं आहे की 2015ची जी वारी झाली त्यावेळेस हायकोर्टामध्ये काही रिट पिटिशन ऑलरेडी झालेल्या होत्या. बरं. आणि त्या रिट पिटिशनमध्ये क्लेनलीनेसच्या बाबतीत आणि हायजीनच्या बाबतीत रिट पिटिशन होती, आणि ती ओरिजिनल सुरू झाली होती मॅन्युअल स्कॅव्हेंजिंगपासून. आणि मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग हे 2014 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने बाय ॲक्ट बॅन केलेलं आहे की इट्स नॉट अलाउड ॲट ऑल. आणि ज्यावेळेस वारी होते तिथं सर्वसाधारणपणे 14-15 लाख भाविक एक 2-3 दिवसामध्ये येतात. पंढरपूर शहर हे सर्वसाधारणपणे 3 लाख
लोकवस्ती शहर नगरपालिका म्हणजे त्याची कॅपॅसिटी तेवढी आहे. परंतु ते इव्हेंटसाठी एक 15 लाखाच्या आसपास नागरिक येत असतात. नॉट ओन्ली फ्रॉम महाराष्ट्र पण अक्रॉस इंडिया येतात. अगदी तमिळनाडूमधले येतात, आंध्रमध्ये. मला त्यावेळेस मी वारी कॉन्टॅक्ट केली त्यावेळेस लक्षात आलं की तमिळनाडूमधून सुद्धा येतो वारकरी येतात, खूप मोठ्या प्रमाणात येतात. तर जी रिट पिटिशन होती त्याच्यामध्ये हायकोर्टाच्या डिरेक्टिव्ह होत्या की ओपन डेफिकेशन होता कामा नये. अच्छा. दुसरी एक डिरेक्टिव्ह होती की गोदावरी नदीच्या म्हणजे आपल्या नदीच्या पात्रामध्ये कोणीही वारकरी तिथं थांबणार नाही, झोपणार नाही, टेंट टाकणार नाही किंवा तिथं पूजा करणार नाही पात्रामध्ये, कारण त्याच्यामुळं पोल्युशन होतं रिव्हर. ह्या 2 डिरेक्टिव्ह होत्या आणि याच्यापैकी एका डिरेक्टिव्हवरती पर्टिक्युलरली ह्या दुसऱ्या डिरेक्टिव्हवरती वारकऱ्यामध्ये सुद्धा संभ्रम निर्माण झालेला होता की आम्ही पात्रात नाही राहायचं म्हणजे आमची वारीच पूर्ण होऊ शकत नाही. आणि म्हणून त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात वाद चालू होता. रिट पिटिशन शासनावर स्तरावरती चर्चा चालू होती, हायकोर्टाचे ऑर्डर होते. आणि म्हणून ती वारी कशी होईल याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती चर्चा चालू असताना जून एंडला माझ्याकडे चार्ज आला मंदिर समितीच्या चेअरपर्सनचा आणि जुलैच्या 3ऱ्या आठवड्यात का 2ऱ्या आठवड्यात वारी होते. आणि म्हणून त्या दृष्टीने मी इंटरनल पार्ट ऑफ मंदिर समिती अध्यक्ष म्हणून त्याच्याकडे बघायला गेलो. वास्तविक पाहता मी ज्यावेळेस जिल्हाधिकारी म्हणून गेलो त्यावेळेस मंदिरामध्ये हे चेअरमन आल्यानंतर पहिल्या वेळेस गेलो. बर. आणि मग तिथं आढावा घेतल्यानंतर लक्षात आलं की आता वारीची तयारी करायची. तर मी जनरली विचारलं की सर्वसाधारणपणे मंदिर किती वेळ उघडं चालू असतं, कधी उघडतं, किती वाजता बंद होतं, त्याची स्वच्छतेची परिस्थिती काय आहे. मला असं सांगण्यात आलं की रात्री 11 वाजता मंदिर बंद केलं जातं. मला 11च हा टाईम का, त्याला काहीतरी कारण लॉजिक असेल. मला असं सांगण्यात आलं की जी देवता आहे त्यांना विश्रांती घ्यायची असते म्हणून 11 वाजता आम्ही बंद करतो आणि सकाळी 4-4:30ला जेव्हा वेळ आहे त्यावेळेस उघडतो, पूजा करतो आणि मग लोकांसाठी दर्शन चालू करतो. म्हटलं मग असं लाईनमध्ये 11 वाजता समजा एक 10-12-5 लोक जर लाईनमध्ये असतील ज्यांना दर्शन घ्यायचं आहे, त्यांचं काय करतात, त्यांना थांबावं लागतं. दुसऱ्या दिवशी सकाळी येतात नाही ते जातात. मग मी त्यांना काउंटर प्रश्न केला, का हो म्हणलं आपण ज्याला प्रभू मानता, ज्याला आपण हायेस्ट मानतो की आपला विश्वास आहे, त्यांचे भाविक आहेत ते अनेक कुठून तरी खेड्यातून शहरातून कोणत्या तरी याच्यातून येत असतील, त्याचा नंबर रात्री 11 वाजता लागतो म्हणून त्याला रात्रभर थांबावं लागतं किंवा वापस जावं लागतं. ज्यांना विश्रांती घ्यायची असं तुम्ही म्हणता त्यांनी हे तुम्हाला सांगितलं की तुमच्या मनाचं करताय तुम्ही. कारण तुमच्या दर्शनासाठी जर कुणी आला असेल तर ते असं म्हणणार नाही किंवा आता मी थकलो उद्या दर्शन घ्या असं तर काही म्हणणार नाहीत. म्हणलं ते माझा जर विश्वास त्यांच्यावरती असेल तर मला थांब नाही म्हणणार. येस तू आलास, भेट, तुझी चांगलं काय कुशल मी विचारणार आणि मग जा. त्यासाठी मला रात्रभर थांबवण्याची गरज वाटणार नाही आहे. आणि मला असं वाटतं त्याच्यामुळे 24 तास मंदिर उघडं राहिलं पाहिजे. तर ही चर्चा झाली. आज संध्याकाळी बाहेर चर्चा गेली, ऑब्व्हियसली अपेक्षित होतं आणि विरोध सुरू झाला. इथली जी संस्कृती आहे मंदिर समितीची संस्कृती ही पूर्ण चुकीच्या पद्धतीने चालवत आहे. यांना कोणते नियम माहीत नाहीत, हे माहीत नाही, इथल्या जे काही ट्रेडिशन्स आहेत त्या माहीत नाहीत. याच्यावरती चर्चा सुरू झाल्यानंतर परत आम्ही बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये मीही सांगितलं कसल्याही परिस्थितीत शेवटचा भाविक जोपर्यंत रांगेमध्ये उभा आहे तोपर्यंत मंदिर बंद होणार नाही. जेणेकरून आज रात्री 11 वाजता कुणी नसेल तर बंद करा, मला अडचण नाही. पण तिथे जर 200 असतील तर शेवटचा भाविक दर्शन घेईल त्याच वेळेस मंदिर दरवाजा बंद होतील. कारण भाविकांसाठी मंदिर आहे, त्यांच्यासाठीच हा विठ्ठल आपण ज्यांच्या बाबतीत बोलतो ते इथं आहेत, त्यांच्या दर्शनासाठी येतात. आणि ही प्रोसेस सुरू जशी झाली, जशी यात्रा यायला लागली, या यात्रेचं ज्यावेळेस मी नियोजन केलं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की ज्या दिवशी आषाढी यात्रा असते एकादशी त्या दिवशी सर्वसाधारणपणे 2 ते 3 लक्ष नागरिकांची भाविकांची तिथे रांग लागलेली असते दर्शन घेण्यासाठी. आणि तिथे 3 प्रकारचे दर्शन असतात. मलाही त्यावेळेस ते कळलं, त्याच्या अगोदर माहीत नव्हतं. एक कळस दर्शन घेतात, कोणी येतात चंद्रभागेत आंघोळ करतात, कळसाकडे बघतात, निघून जातात, कारण रांग खूप मोठी असते. दुसरं मुखदर्शन असतं, म्हणजे मंदिरात येतात, बाहेरून दर्शन घेतात, दिसलं आणि जातात. आणि तिसरं पददर्शन, ॲक्च्युली टच करणे हा प्रकार असतो, तो होतो. त्या टच करण्यासाठी सर्वसाधारणपणे 2 ते 3 लक्ष भाविक हे नांगेमध्ये उभे असतात, जे की 3-3, 4-4 आठवडे पायी वारी करत आलेले असतात. आणि ते परत इथं 28
तास ऑलमोस्ट कोणतंही पाणी न पिता कोणताही उपवास न सोडता इथं रांगेत असतात दर्शन घ्यायचं आहे म्हणून. आणि त्याला 28 तास ते 35 तास लागतात. म्हणजे एवढा वेळ का लागतो याचा ज्यावेळेस मी अभ्यास केला त्यावेळेस मग सांगितलं की रात्री 12 वाजता मंदिर बंद होतं, पहिले साफसफाई होते, मग पूजा केली जाते, मग मंदिर समितीच्या अध्यक्षतेची एक पूजा, त्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुसरी पूजा, आणि त्यानंतर पब्लिकला ओपन केलं जातं. यासाठी 4 ते 4.5 ते 5 तास लागतात. आणि हे केलं असताना म्हटलं 4 ते 4 तास का लागतात? नाही, हे 2 पूजा असतात. मग 2 पूजा वेगळ्या असतात का एकच असतात? नाही, पूजा एकच असते पण 2 व्यक्तीमार्फत वेगळी केली जाते. मंदिर समितीमार्फत एक, महाराष्ट्र राज्यामार्फत दुसरी. मला असं का होऊ शकत नाही की 2 एकत्र होऊ शकतात? म्हणजे मंदिर समिती आणि महाराष्ट्र राज्यामार्फत एकच का होऊ शकत नाही? तर तत्कालीन मुख्यमंत्र्यांबरोबर मी चर्चा केली. त्यांनी मला या बाबतीत होकार पण दिला की आपण एकत्र करूयात, काही हरकत नाही. याच्यामुळे जर वेळ वाचत असेल आणि लोक म्हणजे जे भाविक आहेत त्यांना खरोखर जर दर्शन लवकर भेटत असेल त्याच्यात वावगं काय नाही. विलासराव होते नाही, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यांच्या काळातली ही गोष्ट आहे. परंतु त्यांना पण नंतर विरोध झाला आणि म्हणून तो त्या पद्धतीचं करण्याचा आम्हाला विषय टाळावा लागला. परंतु त्याच्या माध्यमातून मी पूर्ण विमुख केलं की ठीक आहे, आपला हा टाईम गॅप कसा रिड्यूस करता येईल की 12 ते 5 हे 5 तासाचा रिड्यूस करता येईल का. आणि म्हणून मी पुजाराला समोर बसवलं आणि ॲक्च्युली रिहर्सल घ्यावं लागले की आता मी असा गृहीत धर की आज एकादशी आहे आणि मी पूजा करतो, तुम्ही पूजा करतात, मी तिथं पूजेत बसलेलो आहे, किती वेळ लागतोय मला बघायचं आहे. तो घाबरला. नाही साहेब, मी घाबरतोय. म्हणलं एकादशी दिवशी मीच राहणार आहे, त्या दिवशी तुला घाबरायचं, आत्ता घाबरणे का, तयारी करून घेऊ उलट कमी घाबरण्याची. वा. तर लिटरली मी 3 वेळेस रिहर्सल घेतली. आता हे 3 वेळेस रिहर्सल घेतल्यानंतर लक्षात आलं की पूजेला लागतो फक्त 45 मिनिट्स. नाही म्हणजे साहेब आणखी ते पानं उठलेलं, मग ॲक्च्युली आपण तिथं करूयात ना, मंदिरात जाऊ, आपण तिथं पूजा करू, ॲक्च्युली करू, काही अडचण नाही. म्हटलं 45 मिनिट्स 50 मिनिटं लागतील, 55 लागतील, पण तुम्ही एका तासाचे 2 तास नाही करू शकत. आणि मग मी प्लॅनिंग केलं की 12 वाजता बंद केल्यानंतर 15 मिनिटं साफसफाई, 15 मिनिटांनंतर पहिली एक छोटीशी काहीतरी पूजा असते ती 15 मिनिटं, आणि 12:45ला ॲक्च्युली पूजा चालू होईल, जी अध्यक्ष मंदिर समितीचे अध्यक्ष म्हणून मी माझ्यामार्फत, ती 1:30 संपवायची. 1:30 ही विठ्ठलांची पूजा संपल्यानंतर रुक्मिणी मंदिरात असते, मग तिथून ते रुक्मिणी मंदिरात जायचं, तिथली पूजा संपवायची. जसंच मी विठ्ठल यांची पूजा संपवेल आणि रुक्मिणी मंदिरात जाईल त्या मोमेंटला मान्य मुख्यमंत्री येतील आणि विठ्ठल मंदिराची पूजा करतील, विठ्ठलांची पूजा करतील. त्यांची संपेपर्यंत माझी रुक्मिणी मंदिरामधली पूजा संपेल, ते रुक्मिणी मंदिरात जातील, आणि जसे मान्य मुख्यमंत्री रुक्मिणी मंदिरात जातील त्या मोमेंटला पब्लिकचं दर्शन चालू होईल असा मी प्लॅनिंग केलं. आणि 2:30 वाजता हे दर्शन चालू होईल असे नियोजन केलं, जेणेकरून 4:30 ते 2:30 म्हणजे जो 2 तासाचा वेळ इथं वाचेल. आणि 2 तासाचा वेळ का वाचेल ह्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे की हे ॲक्च्युअली प्लॅनिंग केल्यानंतर इम्प्लिमेंट केलं गेलं. ॲक्च्युअली दर्शन 2:30 वाजता सुरू झालं. मुख्यमंत्री महोदय जसे 2:30 वाजता इकडे आले त्याच्यानंतर 2:15ला तिकडचंही संपलं, मग त्यांचा सत्कार वगैरे सोहळा असतो तो केला. जे भाविक ॲक्च्युअली 28 तास लागायचे, आमच्या असं लक्षात आलं त्यावेळेस की आम्ही 14 ते 16 तासामध्ये दर्शन देऊ शकलो. आता हा एवढा म्हणून तुम्ही 2-4 तासासाठी काय फरक पडला, हा कदाचित साहजिक प्रश्न असेल, कदाचित आपल्याला माहीत नसेल. हे पददर्शन ज्याला म्हणतो त्यासाठी एका भाविकाला वेळ किती भेटतो माहिती आहे? अर्धा मिनिट, 0.15 सेकंड्स. ते असं 0.15 सेकंड्स, जस्ट टच गो, टच गो, टच गो. जो व्यक्ती, जो भाविक 3 ते 4 आठवडे चालत आलाय तो परत 28 तास उभा राहतो फक्त 15 सेकंदासाठी. 15 सेकंद नाही, 0.15 म्हणजे सेकंद आहे. याच्यामध्ये आपण जर बघतो तेवढ्यासाठी मग VIP कोण झाला? तो भाविक झाला का दुसरं कोणी झालं? माझ्या दृष्टिकोनातून ते VIP होते. आणि म्हणून मी असा निर्णय घेतला होता की जोपर्यंत पूजा चालू तोपर्यंत कुणालाही जे अधिकारी असतील, पदाधिकारी असतील, त्यांचे कुणी त्यांना दर्शन घ्यायला मला अडचण नाही. पण ज्या मोमेंटला आपली दर्शन रांग चालू होईल त्यानंतर मी कुणालाही ते इंटरप्ट करणार नाही. कारण इंटरप्ट केली की 1 मिनिटासाठी इंटरप्ट केल्याचा परिणाम इकडं 15 ते 20 मिनिटासाठी होतो. बरोबर. आणि म्हणून ती जी रांग लागते, जो भाविक आहे त्याला मला हर्ट करायचं नाही, कारण मंदिर आणि विठ्ठल सर्वांसाठी सारखेच आहेत. मग ही डिस्क्रिमिनेशन का या अँगलमधून घेतला. त्याच्यामुळे VIP दर्शन मी बंद नाही केलं. ॲक्च्युअली माझ्या दृष्टिकोनातून जो भाविक आहे त्याला ॲक्च्युअली दर्शन देण्यासाठी मी प्रयत्न केला. तुम्ही एवढ्या
ठाम निर्णय घेणारे आणि या सगळ्याकडे काय प्रामाणिकपणाने तुम्ही विचार केला आहे याचा मलाही पूर्ण अंदाज आहे. म्हणून तुम्हाला विचारू इच्छितो की याच्यामध्ये हे जे राजकीय नेते, मुख्यमंत्री, अमकं तमकं, या सगळ्यांपेक्षा, कारण मी काही मुख्यमंत्र्यांबरोबर जाऊन त्या सगळ्याची नोंदणी केलेली आहे म्हणून विचारतो, या सगळ्यापेक्षा तिथले वर्षानुवर्ष आपली दादागिरी चालू राहावी म्हणून करणारे तिथले पुजारी हे जास्त या बाबतीत दोषी आहेत असं वाटतं. स्टेक होल्डर्स बेसिकली सस्टेनेबिलिटी आणायची असेल तर स्टेक होल्डर. आता मंदिर समिती एक स्टेक होल्डर आहे, पुजारी दुसरे स्टेक होल्डर आहेत, भाविक तिसरे स्टेक होल्डर आहेत, तिथले नागरिक चौथे स्टेक होल्डर्स आहेत, आजूबाजूला जे मंदिराच्या अवती व्यावसायिक आहेत ते सुद्धा एक स्टेक होल्डर आहेत. आता प्रत्येकाचे स्टेक्स वेगवेगळे आहेत आणि युनिफॉर्म स्टेक होल्डर्स असते तर एकच स्टेक होल्डर राहिला, तसं होत नाही. मग प्रत्येकाचे स्टेक्स हे डेफिनेटली आहेत आणि ते पाळले गेले पाहिजे आणि पुढे गेले पाहिजे, परंतु ॲट व्हॉट कॉस्ट. तो जो ऑब्जेक्टिव्ह आहे तो अचीव करण्यासाठी पाहिजे. आणि म्हणून हे करत असताना आमच्या लक्षात आलं की ज्यावेळेस 11 वाजता दर्शन रात्री बंद व्हायचं त्याच्या पाठीमागचं फक्त 11 वाजता रेस्ट आहे एवढंच कारण नव्हतं, तर इकॉनॉमी हे एक सुद्धा कारण आहे, तिथली अर्थव्यवस्था सुद्धा एक कारण आहे. पैसे घेतलेच जात होते. कारण रात्री 11 वाजता ज्यावेळेस मला थांबायची वेळ येते तर मला कुठेतरी थांबावं लागेल, कुठेतरी झोपावं लागेल. त्याच्यासाठी तिथे लॉजिंगच्या तेवढ्या व्यवस्था नव्हत्या. आणि म्हणून कुणी बऱ्याच वेळेस आपण जर गेलं तर कुणाकडे तरी राहतो, यांच्याकडे राहतो, त्यांच्याकडे राहतो. आपल्याला वाटतं ते फ्रीमध्ये देतात, तसं होत नाही. माझ्या लक्षात आलं की तिथे रात्रीचे 200, 300, 500 रुपये घेतले जातात आणि दिस वॉज इकॉनॉमी. इन्फॉर्मल इकॉनॉमी फक्त तिथे राहण्यापुरते द्यायच्या पैशापुरती नसून थेट पैसे तुम्हाला आधी घुसवण्याकरताही दिले जातात. जी व्हीआयपीचा जो इश्यू आहे रांगमध्ये, की मध्येच रांगामध्ये घुसवण्यासाठी वेगळे, ते त्यासाठी मी वेगळी व्यवस्था केली होती. म्हणून व्हीआयपी रांगेमध्ये घुसवण्यासाठी की तिथं जे कोणती व्यवस्था असेल त्याच्यातून मध्ये यायचं, याच्यामधून घुसायचं, मध्येच दर्शन घ्यायचं, हे पूर्णपणे बंद झालं. फक्त व्हीआयपी म्हणून नव्हतं ते. तर बेसिकली लाईनमध्ये येऊनच दर्शन घ्या हा जो नियम आहे तो लावल्यामुळं बाकीच्या गोष्टी बंद झाल्या. तर ही पॅरलल जी सिस्टम आहे जी ॲक्च्युली ऑब्जेक्टिव्हच्या विरुद्ध जाते, भाविकांच्या विरुद्ध जाते, ती मी बंद करण्याचा प्रयत्न केला. यांना खरं तर वाईट पद्धतीने यांची ओळख वेगळी करून देऊ शकतात. मी त्यातलं नाही आहे, कारण मी यांचा मनपूर्वक चाहता आहे म्हणून मी ती ओळख करून दिली नाही. पण त्या अनुषंगाने खूप प्रश्न काढता आले असतील, मी ते प्रश्न बाजूला ठेवतो. आणि वेळेची मर्यादा असल्यामुळे आणि त्यांना ऐकायला आपण सगळे उत्सुक असल्यामुळे एकेका वाक्यातले काही 2 वाक्यातले 3 वाक्यातले असे घेतो. आणि ती ओळख मी काय करून दिली नाही, बदली फेम मुंडे यांच्या 12 वर्षात 11 बदल्या झाल्या आहेत. बरोबर, साधारण त्या आसपास. मला माहीत नाही आहे. अप्रतिम. हां, तर मी आता तुम्हाला एक विचारू इच्छितो की नवी मुंबईमध्ये मनपा आयुक्त असताना वॉक विथ कमिशनर हा तुम्ही कार्यक्रम आकाराला आणलात, त्याबद्दल जरा सांगा. बेसिकली वॉक विथ कमिशनर हा काही शासकीय कार्यक्रम नाही, इन द सेन्स की असा काही प्रोटोकॉल हे नाही आहे की हा कार्यक्रम प्रत्येक म्युनिसिपल कमिशनरने घ्यावा. त्याचं थोडक्यात असं झालं की मी जॉईन झाल्यानंतर तिथं जो कमिशनरचं घर आहे त्याच्या बाजूलाच एक गार्डन आहे, त्याला रॉक गार्डन म्हणतात, कारण रॉक्स आहे तिथे म्हणून. मी पहिल्या दिवशी असं वॉकला गेलो, तो वॉक करता करता एक नागरिक तिथं आला. सर म्हणे तुमच्याशी बोलायचं. आता मला पहिल्या दिवशीला काय बोलायचं मला माहीत नाही. मला ठीक आहे सांगा काय. मी इथं त्याची अशी अडचण आहे म्हणून तुम्ही कंप्लेंट केली होती का? म्हणे गेल्या 5-6 वर्षापासून कंप्लेंट करतो पण काही होत नाही. म्हटलं ठीक आहे मी बघतो. आणि वॉक घेता घेता विचार केला की मी आज इथं वॉकला आलेलो आहे, हा नागरिक गेल्या 5 वर्षापासून कंप्लेंट करत असं प्रायमा फेसी गृहीत धरलं तरी त्याचा सॉल्व्ह झाला नाही. आपण ती सॉल्व्ह करू, पण ती एकमेव होईल, ॲडहॉक रिस्पॉन्स होईल. त्याला सिस्टममध्ये काही ट्रान्सफॉर्म करता येईल का? कारण शहरामध्ये सर्वसाधारणपणे मॉर्निंग वॉकला जाणारे लोक व्यायाम करण्यासाठी असतातच. म्हणून विचार केला की पण असं जर शहरामध्ये वेगवेगळे वॉक गार्डन जे आहे त्या ठिकाणी एक पर्टिक्युलर वेळेत जर गेलं तर तिथले लोक येतील ज्यांना नोकरीमुळे कार्यालयात येता येत नाही किंवा काही कारणामुळे त्या सांगता येत नाहीत. म्हणून ही विचार आला आणि तो मग वॉक विथ कमिशनर या एक स्ट्रक्चर स्वरूप आम्ही देण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामध्ये असं ठरलं की दर आठवड्याच्या शनिवारी सकाळी 6:30 किंवा 7 वाजता प्री डिफाईन, म्हणजे 7 दिवस अगोदर आम्ही डिफाईन करायचो की या शनिवारी या ठिकाणी आम्ही येणार आहोत, आपलं जे काय असेल तर आपण या. म्हणून मी आणि माझे सर्व HODs तिथं जायचो त्या प्री डिफाईन वेळेला. आणि नागरिकांच्या ज्या काही कंप्लेंट असायच्या त्या लेखी स्वरूपात घ्यायच्या, त्याची एक सिस्टम बनवली आणि त्याचे विदिन 7 days
त्या सॉल्व्ह करायच्या सिस्टम चालू केली आणि त्याचा परिणाम असा झाला की तिथल्या 7-8 महिन्याच्या कालावधीमध्ये सर्वसाधारणमध्ये 3000पेक्षा जास्त कंप्लेंट आम्ही निराकरण त्याच्यामध्ये करू शकलो. उद्देश फक्त कंप्लेंट दूर करणं हा नव्हता, उद्देश हा सिविक डेव्हलपमेंट कशी करता येईल हे स्टेक होल्डर त्यांच्या मनात काय आहे हे मी जाणण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून नुसते कंप्लेंटपेक्षाही तिथले इश्यूज जे आहेत त्याला परमनंट सोल्युशन काही देता येईल का अशा दृष्टिकोनाचं एक इन्स्टिट्यूशनल सोल्युशन करण्याचा त्याला स्टेक होल्डर फोकस ठेवून, नागरिक फोकस ठेवून हा नवीन कार्यक्रम केला होता. बदलीचा विषय निघाला तर म्हणून मी विचारतो की बदली न होण्यासाठी जनता पण तुमच्या पाठीशी एका ठिकाणी उभी राहिली होती ना? हा, असा अनुभव बऱ्यापैकी मला आला. नवी मुंबईला झालेला आहे, नाशिकलाही आहे, ठाणेला, आपला नागपूरलाही हा अनुभव आलेला आहे. त्याच्यामुळं उभी राहते, पण अल्टिमेटली काय असतं हा शासन निर्णय आहे. बरोबर, शासनाचे ते अधिकार आहेत. त्याच्यामुळे शासन, आणि मी ज्यावेळेस नोकरीत येतो त्यावेळेस आम्हालाही माहीत असतं बदली असते. त्याच्यामुळं त्याच्याबद्दल मला काही कमेंट करायचं नाही आहे. आणि त्याच्यामध्ये कमेंट करण्या जास्त वेळ घालवण्यापेक्षा आपल्याला ज्या ठिकाणी दिलं त्या ठिकाणी बेस्ट पॉसिबल सर्व्हिस देणं या दृष्टिकोनातून माझा अप्रोच असतो. आपल्याबरोबर आपणच आपल्या मुद्द्यांबाबत ठाम होतात तर हा आडमुठेपणा काहींना वाटत होता म्हणून विचारतो. तो न करता संवाद साधण्याचा प्रयत्न लोकांना अपेक्षित असतो तसा केलात का? निश्चितच. कदाचित आता ह्या थोड्या वेळापूर्वीपासून जी आपली इंटरॅक्शन झाली आहे त्याच्यामधून आपल्याला हे लक्षात आलं असेल की मी माझा अप्रोच कोणत्याही प्रश्नाकडे कसा आहे. नक्की हा आर्बिट्ररी नाही आहे. हो, आडमुठेपणा कसा असतो की मी एक पर्टिक्युलर गोष्ट ठरवून गेलो आणि ती मी करणारच. ते त्याच्यामध्ये नियमामध्ये आहे की नाही मला माहीत नाही, हे मी ठरवलंय माझ्या दृष्टिकोनानं. पण जे ठरवलं आहे ते योग्य आहे का, पब्लिक सर्व्हिसच्या डेफिनेशनवर बसतं का, शासकीय पॉलिसीमध्ये बसतं का, आणि त्यामध्ये पब्लिक ॲट लार्ज याचा बेनिफिट आहे का, पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलचा याच्यामध्ये बेनिफिट आहे, ती मी टेस्ट लावतो. आणि ती टेस्ट ज्या वेळेस पब्लिक इंटरेस्ट प्रिव्हेल करायचा असतो आणि इंडिव्हिज्युअल कोणी येत असेल तर मी इंडिव्हिज्युअल इंटरेस्टपेक्षा पब्लिक इंटरेस्टला जास्त महत्त्व देतो. आणि करायची डिफरन्सेस असतील पण कन्सल्टेशन मात्र डेफिनेटली असतं, संवाद डेफिनेटली असतो. साधारण हे उत्तर पुढच्या 1-2 प्रश्नात पण येऊ शकेल, पण तरी नेमकेपणाने त्यात आपण काही म्हणत असाल तर जरूर म्हणा की पाठोपाठ आपल्यावर अविश्वास ठराव 2-3 ठिकाणी झाले, तर अशा वेळी आपलं काही चुकतंय का असा विचार तरी मनात आला? डेफिनेटली. ज्यावेळेस आपल्याला कुठेही आपल्या मनासारखं होत नाही त्यावेळेस वाईट असं वाटत असतं. आणि कायद्यामध्ये ही तरतूद आहे, पर्टिक्युलरली आपल्या महाराष्ट्र जिल्हा परिषद ॲक्ट आणि म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्टमध्ये तरतूद आहे की कमिशनर विरुद्ध आणि सी विरुद्ध अविश्वास आणता येतो. तर अविश्वास आणला म्हणजे की ट्रस्ट जिथं नसेल तिथं आपण काम कसं करायचं हा प्रश्न आहे. आणि ट्रस्ट का नाही याच्यावरती डेफिनेटली मी विचार करतो. कदाचित आपल्याला असं वाटत असेल नवी मुंबईला ज्यावेळेस ट्रस्ट वोट आणलं होतं त्यावेळेस मी सभागृहाला स्वतः हजर होतो. ते मॅन्डेटरी नसतं, मी स्वतः गेलो होतो. आणि मी यासाठी गेलो होतो की तुमचे नो ट्रस्टचे जे काही फॅक्टर्स आहेत ते मला ऐकायचे आहेत आणि त्याच्यावरती मला बोलायचं आहे. आणि मला बोलायची इच्छा मी बोलून दाखवली की मी बोलतो, मला उत्तर मला बोलू दिलं गेलं नाही. मुळामध्ये ज्या कारणासाठी ट्रस्ट वोट आणलं गेलं ते जर बोलले मग त्याच्यावरती जर मला मान्य असेल तर मीच बदली रिक्वेस्ट करेल. परंतु मुळामध्ये फक्त वेग ॲलिगेशन केले गेले हा त्याच्यातला वाईट मुद्दा आहे. म्हणून आपल्याला डायरेक्टली कन्फ्रंटेशन करता जर येत नसेल मुद्द्यावरती तर इनडायरेक्टली हा मार्ग निवडणं हे अयोग्य असं मला वाटतं. परंतु याच्यावर डेफिनेटली मी विचार करतो, डिफरन्सेस होतो. याच्यामध्ये जर माझी त्रुटी म्हणाल तर कन्सेन्सस बिल्डिंग तेवढा सक्सेसफुल मला अजून करता आलेलं नाही, हे डेफिनेटली आहे. पण त्याच्यावरती कन्सेन्सस बिल्डिंग कसं करायचं हा माझ्यासमोरचा प्रश्न डेफिनेटली असतो. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तुम्ही कायद्यानुसार, तुम्ही एका ठिकाणी उल्लेखही केलाय की तुम्ही कायद्यानुसार वागला, तुमच्या विरुद्ध अविश्वास नव्हता, गुड गव्हर्नन्स विरुद्ध तो होता. तर चांगलं काम जनतेच्या लक्षातच येत नाही असं वाटलं नाही कधी? 2 इश्यू असतात बेसिकली आपल्याकडं. मी त्याला नेहमी निम्बी सिंड्रोम म्हणतो, नॉट इन माय बॅकयार्ड. चांगलं काम करतोय, येस, व्हॉट्सअप फेसबुक खूप चांगलं काम करताय, येस, हरकत नाही, करत राहा. अतिक्रमण काढता निश्चित काढा, माझं काढू नका. तुम्ही घाण साफ करताय, उत्तम करताय, आम्ही कचरा टाकतोय. म्हणजे मला एक जणांनी प्रश्न विचारला, त्यासाठी तर महापालिका आहे ना,
टॅक्स आम्ही त्यासाठीच देतो. तुम्ही कचरा उचलण्यासाठी टॅक्स देत नाही आहे. शहर साफ ठेवण्यासाठी डेफिनेटली आपल्याला टॅक्स देत आहे. परंतु तुम्ही कचरा करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिलाय? ज्याला सिव्हिक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतो. बोलणं आणि करणं. लोकांना कदाचित त्याच्यामधून वाटत असेल की येस सपोर्ट करतोय, चांगलं वाटतंय, गुड गव्हर्नन्स महत्त्वाचं आहे, पण त्यासाठी ॲक्च्युअली ॲक्शनमध्ये ते ट्रान्सफॉर्म होतं आहे का? मला लॅक तिथं वाटतो. कदाचित तुमच्यामध्ये थिंक असेल येस चांगलं होतंय, पासिंग रेफरन्स. पण तुम्ही जर स्टेक होल्डर असाल तर तुमचा स्टेक होल्डर ॲक्च्युअली चांगल्या गोष्टीसाठी. तुम्ही आत्ता बघा उदाहरण म्हणून इन्क्रोचमेंट काढा, ज्याला 100 लोक तात्काळ विरोध करायला येतील, सपोर्टसाठी एकही भेटणार नाही तुम्हाला. बरोबर. हे का होतंय? तर येस चांगलं होतंय, होऊ द्या, पण मी त्याच्या सहभागी होणार नाही. आणि मी त्याच्या सहभागी होणार नाही म्हटल्यामुळेच आपला जो सिव्हिक रिस्पॉन्सिबिलिटी आहे तो सेन्स कमी असं मला वाटतं. त्यासाठी ॲक्टिव्हिजमपेक्षा रिस्पॉन्सिबिलिटी, आणि ज्यावेळेस मी रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतो ॲबिलिटी टू रिस्पॉन्ड टू द सिच्युएशन, नागरिकांनी स्वतःहून ते दाखवत नाही तोपर्यंत आपण खरोखर डेव्हलप्ड कंट्रीचा गोल आपण ठेवला तिथपर्यंत आपण जाऊ शकणार नाही असं माझं स्पष्ट मत. वेळेची मर्यादा मला लक्षात आहे. आयोजकांच्या खुणाई सुरू झाल्या आहेत. आपणही सगळेजण आणखीन एक आनंददायी कार्यक्रम पाहायला उत्सुक आहात. त्यामुळे शेवटचे एक 2-4 प्रश्न धावत्या स्वरूपात विचारतो की 28 जून 2020ला नागपूरकडे एका महिलेनं हॅरेसमेंट केल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. काय असेल हे? कारण आम्हाला तुमच्याबद्दल अशी तक्रार येते हेच धक्कादायक वाटतं. मला आता त्या धक्कादायक वाटत नाहीत. कशामुळे? सवय झाली आहे बरं. ती तक्रार बेसिकली स्मार्ट सिटीमधल्या एका कर्मचाऱ्यांनी केलेली आहे. आणि ती तक्रारीचा त्याच्यात सबज्युडाइस होती, महिला आयोगाकडे केली गेली, पोलीस स्टेशनला केलं गेलं, त्याच्यावर जे काही इन्व्हेस्टिगेशन झालं होत आहे. मुळामध्ये त्याचा बॅकग्राऊंड इतका आहे की तत्कालीन महिला कर्मचारी अधिकारी ही स्मार्ट सिटीमध्ये सेक्रेटरी या पदावरती अपॉइंट केलेली होती कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवरती. आता मी जॉईन झाल्यानंतर तो काही दिवसानंतर त्या प्रसूती रजेवरती गेल्या होत्या. ती रजा मी सँक्शन केलेली नव्हती. आता म्हणाल तुम्ही रजा का सँक्शन केली नाही, तर मुळामध्ये प्रसूती रजा अवेल करण्यासाठी कमीत कमी 3 महिन्याच्या कालावधीसाठी तुम्ही एम्प्लॉईड असायला पाहिजे, हा नियम आहे. त्या फक्त 20-1 दिवसाच्या आसपास एम्प्लॉईड होत्या, त्याच्यामुळे मला ती सँक्शन करणं शक्य नव्हतं. आणि म्हणून त्यांना नोटीस दिल्यानंतर माझी नोकरी जाईल की काय अशी कदाचित त्यांना भीती वाटली असावी, म्हणून मी त्यांना त्यावेळेस नोकरीवर काढून का टाकावे नाही अशी नोटीस दिल्यानंतर मग मी त्यांनी रिक्वेस्ट केली की नाही मी करते, मधल्या काळातलं मी क्लेम करणार नाही, त्या आधारावर रिक्वेस्ट करून मला घ्या, म्हणून मी परत घेतलं. आणि त्यानंतर मग त्यांनी ही कंप्लेंट केली. आता अशी कंप्लेंट का केली, त्याच्या पाठीमागे मग ज्यावेळेस झाली त्यावेळेस का नाही केली, याचे अनेक प्रश्न आहेत, पण ते लिगल इश्यू आहेत. तर एवढं सांगू शकतो की ज्यावेळेस एखादी तक्रार येते त्याच्या पाठीमागचा बियॉन्ड द ऑब्व्हियस ज्या गोष्टी असतात, ती प्रत्येक गोष्ट पब्लिकमध्ये येतेच असं नाही, अपेक्षित पण नसतं. परंतु अशा गोष्टी मला माझ्या करिअरमध्ये अनेक वेगळ्या तक्रारी झालेल्या आहेत, पण त्याच्यामध्ये कोणताही तथ्यांश नाही एवढं मात्र मी निश्चित सांगू शकतो. आपल्याकडे तसा 3-4 प्रश्नातलं अगदी एकेका ओळीचे उत्तर आहेत, पण एक उत्तर मोठं येण्याची शक्यता आहे, ते आपण मोजक्या शब्दात दिलं तर आम्हाला आवडेल. जॉईंट कमिशनर ऑफ सेल्स टॅक्स मुंबई म्हणून तुम्ही प्रथमच चक्क सलग 26 महिने नोकरीत राहिला. तर हा काळ आणि तुमचा सतत बदल्या होण्याचा काळ याचा विचार आपल्यासारख्या माणसानं नक्कीच मनात तरी केलेला आहे. डेफिनेटली. सेल्स टॅक्समध्ये मी इन्व्हेस्टिगेशन विंग बघत होतो, म्हणजे जिथं टॅक्स इव्हेजन किंवा अव्हॉइडन्स केलं जातं अशा केसेस शोधायच्या, त्यांच्याकडून आवश्यक ते कारवाई करायची, टॅक्स कलेक्ट करायचा, हा माझा जॉब होता. तो जो 26 महिने म्हणजे जिल्हाधिकारी जालन्यानंतरचा तो कार्यकाळ होता. त्या काळात सर्वसाधारणपणे मी बी विंगला होतो, ते 2 विंग असायचे त्या काळात, ए आणि बी. सर्वसाधारणपणे एक 100 ते 150 कोटीच्या आसपास वर्षाला टॅक्स ती विंग कलेक्ट करायची अशा इन्व्हेस्टिगेशनच्या माध्यमातून. माझ्या त्या काळात तो आकडा 150 कोटीवरून 500 कोटी पर इयरपर्यंत गेला होता. कदाचित त्यामुळे शासनाने मला तिथं जास्त काळ ठेवलं असेल. परंतु माझा मूळ पिंड हा डेव्हलपमेंटल ॲडमिनिस्ट्रेशन किंवा विकास कामाकडे आहे. कदाचित असंही होत असेल की माझ्या बदल्या जास्त होत्या म्हणून जास्त स्पीडने मी काम करत असेल, कदाचित त्याच्यामुळे जास्त स्टेक होल्डर हर्ट होत असतील. परंतु
मलाही असं सांगितलं की तू जरा जास्त स्पीडनी किंवा जास्त वेळ टिकण्यासाठी काम का करत नाही, थोडंसं काय म्हणता येईल त्याला ॲडजस्ट करून का घेत नाही. तर मग मी स्वतःला हा प्रश्न विचारला, बदलीसाठी न होण्यासाठी काम करायचं का काम करण्यासाठी करायचं, हा माझ्यासमोरचा प्रश्न आहे. आणि डेफिनेटली जे ऑब्जेक्टिव्ह आहे, काम करण्यासाठी आपण तिथे गेलो, कामच केलं पाहिजे. फक्त बदली करावी किंवा होऊ नये यासाठी काम करणं मला तेवढं संयुक्तिक वाटत नाही. तुम्हाला दाद दिलेला, तुमच्या संपूर्ण कामाबद्दल दाद दिलेला राजकारणी, वरिष्ठ अधिकारी आणि हाताखालचा कर्मचारी, एक नाही सांगता येणार, खूप जणांनी दिलेले वा, आहे वा. डेफिनेटली. हां. म्हणजे असं ॲब्सोल्यूट म्हणता येणार नाही, पण इंडिव्हिज्युअल दाद दिलेले पण आहेत, हे काम चांगलं झालं, इथं वाईट पण झालं असे म्हणणारे आहेत. राजकारणी पण आहेत ॲब्सोल्युटली. असं राजकारणी वाईट आहे असं सर्वसाधारण बोलणं हे अत्यंत नाही, आम्ही मुळीच अत्यंत म्हणत नाही, कारण चुकीचं खूप जवळनं बघतो. आहे. हां, त्याच्यामध्ये आपण जो समाज आहेत, समाजामध्ये सगळ्या वृत्ती आहेत, चांगली वाईट ॲव्हरेज सगळेच आहेत. त्याच्यामध्ये ते राजकारणी आहेत का अधिकारी आहेत का पदाधिकारी आहेत, हा आहे. त्याच्यामुळे मी एक सिंगल आउट करणार नाही, पण मल्टिपल्स आहेत हे मात्र डेफिनेटली सांगतो. तुमच्या प्रत्येक गोष्टीला लॉजिकल उत्तम आणि जे नॉर्मल आहे तेच उत्तर आहे सगळं, आणि तसेच निर्णय तुम्ही घेत गेलेले आहात. हे सगळं असूनही तुमची प्रतिमा बाहेर जी सगळी असमंतातली आहे ना, ती जरा अशी आहे. म्हणून विचारतो की तुमच्याशी स्पष्टपणे बोलू शकणारा एखादा तरी मित्र आहे का? आहेत, गुड. कमी आहेत पण आहेत. हां. कारण माझ्या जसं मला सांगितलं की अहम असं ताट आहे, बोलणार की नाही बोलणार असं बऱ्याच जण वाटतं. का वाटतं मला माहीत नाही आहे. काय स्पष्ट भूमिका आणि अरगन्स, म्हणजे स्पष्ट वक्तेपणा अरगन्स याच्यात खूप थिन लाईन आहे. ती अस्पष्टता लक्षात येत नसेल स्पष्ट माणसांच्या. त्यामुळं सस्पेंड केलेलं दिसतं, पण सस्पेन्शनच्या पाठीमागची भूमिका कदाचित त्यांच्यापर्यंत जात नसेल. म्हणून मला वाटतं की मित्र कमी आहेत स्पष्ट वक्ते असल्यामुळे, आणि त्याच्यामुळे जे आहे ते स्पष्ट बोलणारे पण आहेत. आवश्यकता वेळेस ते मला चुका ज्या असतात त्या त्यांच्या दृष्टिकोनातून त्या दाखवून देणारे पण आहेत. त्यामुळे असेच माणसं जवळ असायला पाहिजे जे तुमच्याशी खरं सांगतात. म्हणजे आरसा दाखवणं जे म्हणतो प्रकार ते असणं आवश्यक आहे. अदरवाईज आपला जो टच आहे रियालिटीशी तो सुटू शकतो. एक अगदी म्हणजे आपल्याला व्यक्तिगत वाटेल, पण तो व्यक्तिगत प्रश्न नाही आहे. मी अगदी सगळ्यांच्या अनुभवात आलेली गोष्ट म्हणून विचारतो. मुलगा तरी कधी तुम्हाला तुमच्या एकूण सगळ्या निर्णय प्रक्रियेवर, म्हणजे शासकीय घेतलेल्या निर्णयांवर नाही, पण एकूण निर्णय प्रक्रियांवर तुमच्या मतांबद्दल स्पष्ट मत नोंदवू शकतो का? मुलगा तुमचा? हो, बिलकुल. म्हणजे आणि त्याचे मतं खूप वेगळे पण आहेत. म्हणजे तो आता ती स्वाभाविक असतात. तर ते मतं विचारतो आणि त्याच्या बऱ्याच प्रश्नाचे माझ्याकडे उत्तर पण नसतं. हां, आता फॉर एक्झाम्पल तो मला असा स्पष्ट प्रश्न विचारतो की विच CM और विच प्राईम मिनिस्टर इज द बेस्ट अँड वर्स्ट. आणि हे एखाद्या याचं उत्तर देणं शक्य नाहीये, कारण तुम्ही एका इव्हेंटवरून किंवा एका डिसिजन विथ द बेस्ट किंवा वर्स्ट असं ठरू शकत नाही. इट्स अ प्रोसेस अँड बिईंग अ पार्ट ऑफ दॅट आय नो हाऊ इट डिफिकल्ट इट इज. मग मी त्यांना सांगतो ॲज अ पर्सन म्हणून हे चांगले आहेत, ॲज अ डिसिजन मेकर म्हणून हे चांगले आहेत. ही स्टील इन्सिस्ट, तुम्ही बरोबर मला उत्तर देत नाही आहे. सो इट बिकम्स डिफिकल्ट. पण ते मला सांगतात, माझ्याशी काही गोष्टी त्याचे डिफरन्सेस असतात आणि ते असायला पाहिजे. नक्कीच नक्कीच. काय नाही, एक शेवटची गोष्ट, डायरी लिहिण्याचा प्रयत्न कधी केला आहे का? नाही, मी अजून तो नाही प्रयत्न केलेला. मला असं वाटतं हीच तुमची, म्हणजे मी काही तुम्हाला सल्ला द्यावा एवढा मोठा अनुभवही नाही, पण डायरीचा अनुभवही नक्की आहे. मी गेले 55 वर्ष रोज डायरी लिहितोय. व्हेरी गुड, रिअली अप्रिशिएबल. आणि त्या माझ्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगतो, आपल्याला एकदम जर 15 वर्षापूर्वीच्या एखाद्या डायरीतलं एखादं पान आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येतं हे निर्णय आपण कसे घेतले, ही गोष्ट घडली कशी, इथे असं करायला नको होतं का, असं स्वतःकडेच एक तटस्थपणे बघण्याची वृत्ती आपणच लिहिलेल्या आपल्या डायरीतनं मिळते. आणि आपल्यासारख्या समृद्ध अनुभवी मताशी पक्क्या असलेल्या व्यक्तीनं जरूर डायरी लिहिली पाहिजे अशी माझी नम्र विनंती. डेफिनेटली थिंक ऑफ इट. शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू सर. मी मान्यवरांना विनंती करेन की त्यांनी कृपया सभागृहात जाऊन स्थानापन्न व्हावं.
सगळ्यांनाच आज झालेली मुलाखत खूप आवडली, पण मी त्याच्या आधीचा अनुभव सांगतो की या मुलाखतीच्या निमित्ताने तुकाराम मुंडे सरांशी मला दोनदा भेटायला मिळालं होतं, एकदा पर्सनली आणि एकदा ऑनलाईन. तर दोन्ही वेळेस मला हे लक्षात आलं की स्टेक होल्डर बेस्ड किंवा प्रोफेशनली किंवा सिस्टीम बेस्ड ऑब्जेक्टिव्ह बेस्ड काम करणं हे जे दीपस्तंभ करतंय ह्याचं प्रमाणपत्र सरांकडनं मिळालं की आम्हालाही छान वाटलं होतं. तर ते प्रमाणपत्र त्यांच्याशी पहिल्यांदा जेव्हा बोललो होतो तेव्हाच आम्हाला मिळालं. आणि हे सगळं करू शकण्याचं कारण काय मी सांगतो अगदी छोट्या ह्याच्यामध्ये, की दीपस्तंभनी गेले 14 वर्ष कृती आणि विचारांची चांगली सांगड घातलेली आहे. म्हणजे विचारातनं कृती चांगल्या होत आहेत आणि कृतीतनं विचार चांगले होत आहेत. आणि हे गेले 14 वर्ष चालू असल्यामुळे दोन्हीची ऑर्गॅनिक चांगली ग्रोथ होऊ शकते, ती केवळ याच गोष्टीमुळे. हे करत असताना संस्थेचं काम तुम्ही ऐकलं आधी, पण खूप मोठं होत चाललंय. पण दरवेळेस काम मोठं झालं म्हणजेच आपण बरोबर मार्गावर आहोत असं नाही. कदाचित आमच्या सगळ्यांचा आता असे विचार चालू आलेत की संस्थेचं काम किती कमी करता येईल, म्हणजे काय की जास्त लोक हे काम करत राहतील म्हणजे आपल्याला काम करायची गरज पडणार नाही कदाचित. तर हे संस्थेचं फ्युचर असू शकतं, ज्याला टिपिकली आपण नो हाऊ म्हणतो. म्हणजे सरांशी पण चर्चा करताना आम्ही एम्पॉवरमेंटबद्दल खूप बोललो होतो. तर नो हाऊ आणि एम्पॉवरमेंट जेवढी रेप्लिकेट होऊ शकेल तेवढं प्रत्येकाला काम करण्याची गरज कमी होईल आणि कामाचा पसारा खूप वाढेल. सगळीकडे जे काम होतंय त्या कामाच्या मागे हे दीपस्तंभचंच नाव लागलं पाहिजे असं कुणाचाच आमचा अट्टहास नाही आहे. काम होणं जास्त महत्त्वाचं आहे, कुणाच्या नावे होतंय हे जास्त महत्त्वाचं नाही. तर अशा प्रकारे आता सकाळचे 2 तास अतिशय उत्तम गेलेले आहेत. आभाराचं भाषण करण्यासाठी मी उभा आहे. खरं आपल्याच लोकांचे आभार मानायचे नसतात आणि इथं जमलेले सगळे हे अगदी खरंच आपलेत, म्हणजे अगदीच आपलेत. पण तरीसुद्धा काही गोष्टी मला बोलणं अगदीच भाग आहे. म्हणून सर्वप्रथम म्हणजे की एवढा सुंदर मुलाखतीचा कार्यक्रम जो घडून आला त्याच्यासाठी श्री तुकाराम मुंडे सर आणि श्री सुधीर गाडगीळ सर यांचे मनपूर्वक आभार. जोरदार टाळ्यांनी त्यांचं. त्या व्यतिरिक्त आज इथे वेगवेगळ्या गावातनं सरपंच, ग्रामसेवक सदस्य, उपसरपंच हे सगळे सकाळी निघून आत्ता इथं पोचलेले आहेत. तर त्यांचे विशेष आभार की एवढ्या सगळ्या याच्यातनं तुम्ही इथे आलात. आत्ता इथे बरेच शाळांचे पदाधिकारी, शिक्षक, मुख्याध्यापक हे पण आहेत, त्यांचे विशेष आभार. कॉर्पोरेट सेक्टरच्या वतीने CSR हेड्स, HR हेड्स, CEOज हे पण आता आपल्या प्रेक्षकांमध्ये उपस्थित आहेत, त्यांचे मनापासून आभार. आत्ता हा कार्यक्रम दीपस्तंभाच्या पेजवरून आणि सरांच्या पेजवरनं लाईव्ह चालू आहे. तर बघणाऱ्या सगळ्या ऑनलाईन दर्शकांचे मनापासून आभार. इथं बऱ्याचशा संस्था ज्यांच्याबरोबर दीपस्तंभ गेले बरेच वर्ष काम करती आहे, तर त्या संस्थांचे पदाधिकारी आलेले आहेत, त्यांचे मनापासून आभार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आमच्या सगळ्या सभासदांचे पालक यांचे मनापासून आभार सगळ्यात जास्त. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सगळ्या सभासदांचे पण आभार, कारण हा कार्यक्रम उभा करणं आणि ऑनलाईनपासनं ते परत फिजिकलवर येणं, कोविडच्या काळात काम करणं, 14 वर्ष कामामध्ये सातत्य टिकवणं, हे सगळं जमू शकलेलं आहे. ते सगळं केवळ दीपस्तंभ सभासदांमुळे. तर दीपस्तंभ सभासदांचं मनपूर्वक आभार. अजून 2 लोक आहेत. एक म्हणजे की हा प्रोग्राम घडवून आणण्यामध्ये हे म्हणजे अगदी घरातलेच आभार आहेत म्हणजे मी अगदीच. पण अजित सांगळे यांनी आम्हाला खूप प्रचंड मदत केली. म्हणजे तुकाराम मुंडे सरांची भेट घालण्यापासनं ते सगळं. पण आता अजितदादाचे काय खरं आभार कसे मानावे हे आम्हाला खरं अवघड आहे, पण अजितदादाचे अगदी मनापासून आभार. आणि शेवटचं म्हणजे रमा चौबे मॅडमचे आभार. तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की रमा चौबे मॅडम कोण आहेत, आणि
त्यांनी आभार मानण्याची एक वेगळी पद्धत काढलेली. सर 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 इसको उठाना. हॅलो, हाय, गुड मॉर्निंग एव्हरीबॉडी. मला आता लास्ट मोमेंटला रमा टीचरने सांगितलं की मराठीत बोललंच तरी चालेल. आता मी शिक्षक आहे. मी स्टुडंट्सला सांगतो की जेवढं तुम्ही पाठ केलं तेवढं तुम्ही एक्झाममध्ये लिहा. मी माझं पाठांतर हातात आणलं ते इंग्लिशमध्ये आहे. लास्ट मोमेंटला मराठीमध्ये बोलण्याचं म्हणजे एकदम खरं सांगायचं गेलं तर माझी फाटली आहे. बट स्टील मला तुम्ही माफ करा, वॉट एव्हर आय वॉन्ट टू से. So we are actually very proud to bring you the children of the Suzuki School of Violin, Pune, which was founded and it is headed by Rama teacher. The Suzuki School believes in the mother tongue approach to teaching and learning the violin, where the children learn from a very young age and together with their parents. And all of our children here, and there are many more to come, have been learning music from a very young age with their parents, and that has, we believe, shaped their beautiful hearts. And the music that they are going to present today here in front of you, we believe it is going to touch your hearts. That is our hope. So we would like to begin with the first piece, that is the Concerto number 5 in D major. We are playing the first movement by sides.
So the second piece we are going to play is Concerto in A minor by Vivaldi. We are playing the first movement. Thank you, children. That was lovely. Now we are bringing you the third piece. It's a very famous piece by Mozart, Eine kleine Nachtmusik.
The next piece that we are bringing to you is Humorisk by A. Dvorak. Yes, as more children keep coming, we are now going to bring you the next piece called Minuet. This is Minuet 2 by Johann Sebastian Bach.
Thank you, children. Now, the next piece is another minuet, but this time by L. Bakhrini. Okay, now we are going to bring the piece. This actually needs no introduction. You will immediately recognize it, and the moment you do, please start clapping together with us on the beat.